दूसरा दर्जन सेकंड किंग दूसरा दर्जन अध्याय 2 और उसका 1 से लेके 18 1 पासून 18 पर्यंत। सेकंड किंग दूसरा दर्जन अध्याय 2 उसका 1 से लेके 18 तक। जैसे 1 से 18 पर्यंत आप सबने ये पढ़ा है, आप सबको मालूम है, लेकिन आज हम कुछ अलग रीति से प्रवृत्ति द्वारा वचन सीखेंगे। सेकंड किंग दूसरा राजन चैप्टर 2 अध्याय 2 1 to 18। जैसे 1 से 18। जब यहोवा एलिया को बवंडर के द्वारा स्वर्ग में उठा लेने को था, तब एलिया और एलीशा दोनों संग गिलगाल से चले। एलिया ने एलीशा से कहा, यहोवा मुझे बेतेल पर भेजता है, इसलिए तू यही ठहर। एलीशा ने कहा, यहोवा के और तेरे जीवन की शपथ, मैं तुझे नहीं छोड़ेगा। इसलिए वे बेतेल तक चले और बेतेलवासी भविष्यवक्ताओं के चेले एलीशा के पास आकर कहने लगे, क्या तुझे मालूम है कि आज यहोवा तेरे स्वामी को तेरे ऊपर से उठा लेने पर है? उसने कहा, हाँ, मुझे भी यह मालूम है। तुम चुप रहो। एलिया ने उससे कहा, हे एलीशा, यहोवा मुझे यरीहो को भेजता है, इसलिए तू यही ठहर। उसने कहा, यहोवा और तेरे जीवन की शपथ, मैं तुझे नहीं छोड़ेगा। अतः वे यरीहो को आए और यरीहोवासी भविष्यवक्ताओं के चेले एलीशा के पास आकर कहने लगे, क्या तुझे मालूम है कि आज यहोवा तेरे स्वामी को तेरे ऊपर से उठा लेने पर है? एलीशा ने उत्तर दिया, हाँ, मुझे मालूम है, तुम चुप रहो। फिर एलिया ने उससे कहा, यहोवा मुझे यरदन तक भेजता है, इसलिए तू यही ठहरा कर। उसने कहा, यहोवा के और तेरे जीवन की शपथ में तुझे नहीं छोड़ेगा। अतः वे दोनों आगे चले और भविष्यवक्ताओं के चेलों में से 50 जन जाकर उनके सामने से दूर खड़े हुए और दोनों यरदन के किनारे पे खड़े हुए। तब एलिया ने अपनी चादर पकड़कर एक ली और जल पर मारा, तब वह इधर उधर 2 भाग हो गया। वे दोनों तली पार उतर गए। उसने उनके पास पहुंचने पर एलिया ने एलीशा से कहा, इससे पहले कि मैं तेरे पास से उठा लिया जाऊं, जो कुछ तू चाहे कि मैं तेरे लिए करूं वो मांग। एलीशा ने कहा, मुझसे तुझमें जो आत्मा है उसका 2 भाग मुझे मिल जाए। एलिया ने कहा, तूने कठिन बात मांगी, तो भी यदि तू मुझे उठा ले जाने के बाद देखने पाए तो तेरे लिए ऐसा ही होगा, नहीं तो नहीं होगा। वे चलते चलते बातें कर रहे थे कि अचानक एक अग्निमय रथ और अग्निमय घोड़ों ने उनको अलग अलग कर दिया और एलिया बवंडर में होकर स्वर्ग पर चढ़ गया। उसे एलीशा देखता और पुकारता रहा, हाय मेरे पिता, हाय मेरे पिता, हाय के रथ के इस्राएल के सवारों। जब वो फिर देखना पड़ा तब अपने वस्त्र पकड़े और फाड़ कर 2 भाग कर दिए। फिर उसने एलिया की चादर उठाकर जो उस पर से गिर गई वह लौट गया। यरदन के तट पर खड़ा हुआ, तब उसने एलिया की वह चादर जो उसने उस पर गिरी थी पकड़कर जल पर ऐसी मारी और कहा, एलिया का परमेश्वर यहोवा कहाँ है? जब उसने जल पर मारा तब वह इधर उधर 2 भाग हो गया और एलीशा पार हो गया। उसे देखकर भविष्यवक्ताओं के चेले यरीहो में उसके पास सामने कहने लगे, एलिया में जो आत्मा थी एलीशा पर ठहर गई। अतः वे उससे मिलने को आए और सामने भूमि तक झुककर दंडवत किए। तब उन्होंने उसे कहा, सुन, तेरे दासों के पास 50 बलवान पुरुष है, वे जाकर स्वामी को ढूंढे। संभव है क्या जाने यहोवा की आत्मा ने उसको उठाकर किसी पहाड़ पर किसी तराई में डाल दिया हो। उसने कहा, मत भेजो। तब उन्होंने उसको यहाँ तक दबाया कि वो लज्जित हो गया। तब उसने कहा, भेजो। अतः उन्होंने 50 पुरुष भेज दिए और वे 3 दिन तक ढूंढते रहे, परंतु न पाया। 10 समय तक यरीहो में ठहरा रहा। अतः जब उसके पास लौट आए तब उसने उनसे कहा, क्या मैंने तुमसे न कहा था कि मत जाओ? परमेश्वराने एलियाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा एलिया अलीशा बरोबर गिलगाल येथून चालला होता. एलिया अलीशाला म्हणाला, परमेश्वर मला बेतेल येथे पाठवत आहे, तर तू येथेच थांब. अलीशा म्हणाला, परमेश्वराच्या आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडणार नाही. मग ते बेतेल येथे गेले. बेतेल आपल्या संदेशाचे शिष्य अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरी करा. एलिया त्याला म्हणाला, अलीशा, परमेश्वर मला यरीहोला पाठवत आहे, तर तू येथे थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडणार नाही. मग ते यरीहोस गेले. यरीहोतील संदेशाचे शिष्य
आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. एलिया त्याला म्हणाला, परमेश्वर मला याज्ञेकडे पाठवत आहे, तो इथेच थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही. मग ते दोघे पुढे चालले. संदेशांचे 50 शिष्य येऊन त्यांच्यासमोर दूर उभे राहिले आणि ते दोघे याज्ञेत केली उभे राहिले. एलियाने आपला सल्ला काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली, तेव्हा पाणी दुबकले. मग ते दोघे कोरड्या भूमीवर पलीकडे गेले. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशाला म्हणाला, मला तुझ्यापासून येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्याकडे असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्याकडे यावा. एलिया म्हणाला, तू अवघड गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जाते त्यावेळी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवायू दृष्टीस पडले व त्याने त्या दोघांना अलग केले आणि एलिया वाकडळीपासून स्वर्गास गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बापा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे काढून त्यांचे 2-2 तुकडे केले. एलियाचा जो सगळा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देनाच्या तीरावर उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला सगळा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कुठे आहे? त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुबकले आणि अलिशा पलीकडे गेला. येथील एका संदेशाचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, एलियाचा आत्मा अलिशाच्या ठाई उतरला आहे. त्यांनी सामोरे येऊन त्याला जमीनपर्यंत लावून नमन केले. ते त्याला म्हणाले, ऐका, आपल्या सेवकांजवळ 50 बळकट पुरुष आहेत, त्यांना आपल्या स्वामीचा शोध करण्यास जाऊ द्या. परमेश्वराच्या आज्ञेने त्याला उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोऱ्यात टाकले असेल. तो म्हणाला, कोणालाही पाठवू नका. त्यांनी त्याला एवढा आग्रह केला की त्यांची त्याला भीड पडून तो म्हणाला, पाठवा. त्यांनी 50 पुरुष पाठवले आणि त्यांनी त्याचा 3 दिवस शोध केला, पण तो त्यांना सापडला नाही. ते परत आले तेव्हा यरीहो येथे होता. तो त्यांना म्हणाला, जाऊ नका, असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय? पवित्र करुणामय देवी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। पवित्र पिता वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। प्रभु आपका वचन क्या है, सुंदर क्या है, पवित्र क्या है, शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना। प्रभु वचन का ताबा हम आपके हाथों में देते हैं, तैयार रखना थोड़ा, हम सबको समझने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज़ लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आप सबको तो मालूम है कि एलिया स्वर्ग गया आणि तुम्हाला सर्वांना माहिती की एलिया स्वर्गामध्ये गेला. अग्निमय घोड़े उसके लिए आए आणि अग्निमय रथ आणि अग्निमय घोडे त्याच्यासाठी आले. बवंडर ने उसको रथों में बिठाया और उसको बवंडर उठा के लेके गया. आणि त्या वावटळीने काय केलं, त्याला रथामध्ये बसवलं आणि त्याला वर उचलून घेऊन गेले. कितना बड़ा हम ये सुनते हैं, कितना अच्छी बात लगता है ना. आणि जेव्हा आपण ऐकतो तेव्हा किती चांगली गोष्ट वाटते. स्तुति आज हम यही देखने वाले हैं. आणि देवाची स्तुती असू दे की आज आपण हेच पाहणार हम आहोत. देखते हैं पहले वचन में ऐसा लिखा गया है कि परमेश्वर ने एलिया को बताया था कि मैं तुझे बवंडर के द्वारा स्वर्ग लेके जाने वाला. आणि आपण पहिल्या वचनामध्ये पाहतो की देवाने एलियाला सांगितलं होतं की मी तुला वावटळीद्वारे काय करेल, तुला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. स्पष्ट रीति से लिखा है पहले वचन में, बवंडर के द्वारा स्वर्ग में उठाने वाला था. आणि स्पष्ट रीतीने पहिल्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे की तो त्याला वावटळीच्या द्वारे स्वर्गामध्ये उचलून नेणार होता. और ये बात सिर्फ उसको अकेले को मालूम नहीं थी. आणि ही जी गोष्ट ती फक्त त्याला एकट्याला माहिती नव्हती, एलिशा को भी मालूम थी आणि अलिशाला सुद्धा माहिती होती. फिर हम देखते बेतेल के वहाँ पर जो बाइबल कॉलेज था, यानी सैमुअल के द्वारा बाइबल कॉलेज चालू किया गया था. हमारी भाषा में बाइबल कॉलेज, आणि शमुएलच्या द्वारे बायबल कॉलेज चालू करण्यात आलं होतं. हमारी भाषा में बाइबल कॉलेज, आणि आपल्या भाषेमध्ये बायबल कॉलेज. लेकिन उस समय उसको नाम दिया गया है नबूवत. आणि त्यावेळेला त्याला नाव देण्यात आलेलं आहे नबूवत. सैमुअल रामा में रहता था आणि शमूएल हा रामामध्ये राहायचा. और सैमुअल जब बूढ़ा हो गया तो उसे मालूम पड़ गया कि उसके बच्चे इतने जैसे उसके बच्चे होने चाहिए वैसे उसके बच्चे नहीं है. आणि शमूएल जेव्हा वयस्कर झाले तेव्हा त्याला समजलं की त्याची मुलं जसं असले पाहिजे तसे नाही, मतलब जैसे सेवा के लिए आणि जसं सेवेसाठी जैसे होने चाहिए. जैसे सैमुअल देखा गया तो एक अच्छा भविष्य होता है. आणि शमूएल पाहण्यात आलेला चांगला संदेश आहे, बहुत अच्छा भविष्य होता है. आणि खूप चांगला संदेश आहे. परमेश्वर की महिमा करने वाला, आणि देवाची महिमा करणारा, परमेश्वर के लिए जीने वाला. आणि देवासाठी जगणारा. मैं ये नहीं कहती कि उसने शादी नहीं की, शादी किया, बच्चे हुए, आणि मी सांगत नाही की त्यांनी लग्न केलं नाही, परंतु त्यांनी लग्न केली, त्याला मुलं सुद्धा झाली. लेकिन वो एक अच्छा भविष्यवक्ता, एक अच्छा सेवक निकला. आणि तो एक चांगला संदेश आणि चांगला सेवक बहुत होता. अच्छा सेवा करता था. आणि खूप चांगली सेवा तो करायचा. प्रॉब्लम ये हो गया कि उसके बच्चे वैसे नहीं निकले, क्योंकि वो सेवा में
इतना दिन समय देता था, उसकी पत्नी जो थी ना, जो बच्चों को, जैसे मेन कौन होती है, पत्नी, पत्नी ने जो बच्चों को, अभी बच्चे ज़्यादा टाइम किसके साथ रहते, आणि मुलं जास्त वेळ पर्यंत कोणासोबत असतात आणि आईसोबत असतात. माँ ने जो उसे सिखाना चाहिए था, उन्हें जैसा परमेश्वर के निकट लेके जाना चाहिए था, जो जो कराना चाहिए था वो कर नहीं पाया. और सैमुअल भी अपने बच्चों पर ज़्यादा ध्यान नहीं दे पाया कि अपने हाथ के नीचे रखना, उन्हें ट्रेनिंग देना बचपन से, वो कर नहीं पाया. इसलिए उसके दोनों बच्चे फेल हो गए, प्रभु की सेवा करने के लिए फेल हो गए. आणि आईने जसं त्याच्या मुलांना काय करायला पाहिजे होतं, देवाच्या जवळ घेऊन केलं पाहिजे होतं, त्या रीतीने ती घेऊन गेली नाही. आणि शमूएल हा सुद्धा देवाच्या सेवेमध्ये व्यस्त होता, म्हणून त्याला सुद्धा तो त्याच्या हाताखाली तो स्वतःच्या मुलांना देऊ शकला नाही. म्हणून काय झालं, त्याची जी दोन्ही मुलं होती ती काय झाली, देवाच्या नजरेमध्ये फेल झाली. अगर आप राजाओं की पुस्तक पढ़ोगे ना, आणि जर तुम्ही राजांचं पुस्तक वाचले, जितने राजे अच्छे हैं उनकी माँ अच्छी है, आणि जेवढे राजे चांगले आहेत त्यांची आई चांगली उनकी आहे, माँ अच्छी है, आणि त्यांची आई चांगली आहे. इसीलिए वो राजे अच्छे राजे बने. आणि म्हणून ती जी राजे होते ते चांगले राजे जिनकी बनले. माँ बराबर नहीं थी, आणि ज्यांची आई ही योग्य नव्हती बराबर से परमेश्वर का भय मानने वाली नहीं थी, आणि योग्य रीतीने देवाचं बळी यहाँ मानलेली नव्हती. उन राजाओं ने अन्य जातियों से शादी किया, उनके बच्चे हुए, मतलब उनसे वो राजा हुए, तो वो तो अन्य जाति औरत थी, इसी कारण से उसने अपने बच्चों को यहोवा का बारे में सिखाया नहीं, इसलिए वो राजे बराबर नहीं रहे. आणि ज्या राजांनी काय केलं, अन्य जातीच्या स्त्रियांसोबत विवाह केला आणि त्या अन्य जातीमधून असल्यामुळे काय झालं, त्यांनी त्यांच्या मुलांना देवाचं भय मानण्यासाठी शिकवलं नाही. अक्सर जो परमेश्वर का भय मानने वाले लोग क्या करते मालूम, खुद तो परमेश्वर का भय मानते, लेकिन अपनी पत्नी को, अपने बच्चों को भी परमेश्वर का भय मानने के लिए सिखाना चाहिए. आणि जी लोक देवाचं भय मानतात ते लोक काय करतात, देवाचं स्वतःवर ते लोक भय मानतात, परंतु स्वतःच्या बायकोला आणि स्वतःच्या मुलांना ते लोक देवाचं भय मानून हे शिकवलं पाहिजे. प्रभु के दास जो प्रभु की सेवा करते हैं, आणि देवाचे दास जे देवाची सेवा करतात, जिसे हम पास्टर कहते हैं, आणि ज्यांना आपण पास्टर म्हणतो, प्रेरित कहते हैं, ज्यांना प्रेषित म्हणतात, सुसमाचार प्रचारक कहते हैं, आणि जे सुवार्तिक आहे, भविष्यवक्ता कहते हैं, संदेश काय आहे, वो अक्सर सेवा में अपने आप को इतना लीन और इतना मग्न कर देते कि वो भूल ही जाते कि उनके ऊपर भी एक ड्यूटी है, उनकी पत्नी और उनके बच्चे. आणि ते सेवेमध्ये स्वतःला एवढं व्यस्त करून टाकतात की ते लोक विसरून जातात की त्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्या बायकोची आणि त्यांच्या और मुलांची. चर्च में भी आने वाले पुरुष अक्सर भूल जाते हैं कि मेरे ऊपर मेरी पत्नी और मेरे बच्चों की ड्यूटी है. आणि चर्चमध्ये येणारे जे पुरुष आहेत ते सुद्धा विसरून जातात की त्यांच्यावरती त्यांच्या बायकोची आणि त्यांच्या मुलांची जबाबदारी आहे. परमेश्वर चाहते हैं सबसे पहले शुरुआत घर से, आणि देवाची इच्छा आहे की सर्वात जी सुरुवात आहे ती घरातून अपने व्हावी घर से शुरुआत हो. आणि आपल्या घरातून सुरुवात अगर व्हावी. आपने देखा यीशु मसीह ने बहुत सारे लोगों को चंगाई दिया, तो सबसे पहला बोला जा तेरे घर जा. आणि तुम्ही पाहिलं की येशू ख्रिस्ताने खूप लोकांना आरोग्य दिला आणि तो त्यांना म्हणाला की सर्वात पहिले तुम्ही तुमच्या घरी जा जो मैंने किया वो घर में बता, आणि मी जे काही केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या घरी जाऊन सांगा. और उन्हें मेरे पास ला. आणि त्यांना तुम्ही माझ्या जवळ अगर आले. आप पतरस के बारे में भी देखोगे तो यीशु ने पतरस को चुना, आणि जर तुम्ही पेत्राबद्दल पाहिलं तर येशूने पेत्राला निवडलं. और यीशु सबसे पहला किसके घर गया, पतरस के घर गया. आणि येशू सर्वात पहिली कोणाच्या घरी गेला, तो पेत्राच्या घरी और गेला. उसकी सास को, उसके घर में जितनी उसकी पत्नी थी, जो बच्चे थे, उन सबको मसीह बना दिया, यानी यीशु ने फॉलोअर बना दिया. आणि त्याची जी सासू होती त्याच्या घरामध्ये जी काही मुलं होती त्यांना काय केलं, ख्रिस्ताचा अनुयायी बनवलं. पुरुष ने यही काम करना है. आणि पुरुषांनी काय करायचं आहे, हेच काम करायचं आहे. वो कि क्या करना है, सबसे पहले अपने घर लेकर आना है. आणि सर्वात पहिले स्वतःच्या घरी घेऊन अपने आणायचं घर में आहे. जो सदस्य है उन्हें यीशु के पास ले चलना है. आणि आपल्या घरामध्ये जे सदस्य आहेत त्यांना येशूकडे घेऊन जायचं आहे. सैमुअल ये कर नहीं पाया, आणि शमूएल हीच गोष्ट करू शकला सैमुअल नाही. अपने आप को तो बचा पाया, आणि शमूएल स्वतःला तर वाचू लेकिन शकला, अपनी पत्नी और अपने बच्चों को सही रीति से जैसा सिखाना चाहिए, जैसे सेवा के लिए अपने बच्चों को तैयार करना चाहिए, वैसे कर नहीं पाया. आणि जसं स्वतःच्या बायकोला आणि स्वतःच्या मुलांना जसं देवाबद्दल शिकवलं पाहिजे आणि देवाबद्दल जसं स्वतःच्या मुलांना जे आहे त्यांना देवासाठी तयार केलं पाहिजे, तशा रीतीने तो करू शकला नाही. इसलिए उसे एक ये बात की खंत थी, आणि म्हणून त्याने या गोष्टीचे खंत होते. इसीलिए उसने क्या किया मालूम, आणि म्हणून त्यांनी काय केलं, उसने हम पढ़ेंगे, हम निकालेंगे सैमुअल का पहला सैमुअल की पत्री 19, आणि आपण वाचत पहिला शमूएल अध्याय 19. वहाँ पर उसने नबूवत तैयार किए. आणि तिथं त्याने नबूवत तयार केली. हम देखते हैं कि पहला उसका जो नबूवत, यानी जिसे हम हमारी भाषा में बाइबल कॉलेज कहते हैं, जहाँ बच्चे आते हैं, पुरुष लोग आते हैं, वहाँ रहते हैं, अलग रहते हैं और परमेश्वर के लिए जीते हैं. आणि पहिलं त्यांनी जे नबूवत म्हणजे जिथं देवासाठी लोक येतात, देवासाठी जगतात आणि देवाच्या सगळ्या गोष्टी शिकवण्यात येतात, तिथं त्यांनी काय केलं, तयार केलं. हम पढ़ेंगे 18 से हम पढ़ेंगे. आणि 18 आपण वाचूया. दावीद पडून निभावून आप है ना 18 से लेके 24 तक पढ़ो. आणि 18 ते 24 पर्यंत वाचूया. फिर वापस हम हमारे राजाओं की पुस्तक में जाएंगे. फर्स्ट सैमुअल चैप्टर 19. अभी हम थोड़ा सा बाइबल कॉलेज
कॉलेज के बारे में लेके थी, यानी नबूवत ऐसे जगह के विषय पे। और हम देखते हैं कि सैमुअल ने जो नबूवत बनाया यहाँ पर बेतेल में, यरीहो में, यरदन में ब्रांचेस बनाए, मेन उसका कहाँ था? नबूवत रामा में। आणि त्याचं जे नायक होते ते कुठं होते? इधर नबूवत शब्द काय है? हाँ, वो जिसे हम हमारी आज की भाषा में हम जिसे बाइबल कॉलेज बोलेगा तो समझ में आएगा ना। आणि बायबल कॉलेज सांगितलं तर समजण्यात येईल ना। नबूवत बोलेगा तो नबी होने का जगह, आणि नायक म्हणजे नबी होण्याची जागा, जहाँ नबी होते हैं यानी प्रॉफिट होते हैं, भविष्यवक्ता होते हैं। आणि जिथे संदेश बनतात। और वो सैमुअल एक भविष्यवक्ता है आणि शमूएल हा एक संदेष्टा आहे। मुझे मालूम पड़ा कि अभी मैं जाऊंगा तो फिर ये इस्राएल, इसलिए उसने क्या किया, ऐसे लोगों को भविष्यवक्ता बना दिए जिन्हें आगे होने वाली बातें उसके बेटे को तो नहीं मालूम पड़ा, लेकिन ऐसे लोगों को जो तैयार थे, प्रभु के दास बनना चाहते थे, उन्हें वो ट्रेनिंग दी। आणि ज्यांना देवाचा दास बनण्याची इच्छा होती आणि जे लोक देवासाठी तयार होते त्यांनी काय केलं, त्यांना प्रशिक्षण दिलं। रामा में जो नबूवत बनाया आणि रामामध्ये त्यांनी जे नायक बनवले, वासस्थान, परमेश्वर के लिए वासस्थान बनाया, आणि देवासाठी जे वासस्थान बनवलं बेतेल में बनाया, आणि त्यांनी बेथलेहममध्ये बनवलं, यरीहो में भी तैयार कर दी, आणि त्याची जी ब्रांच होती ती यरीहोमध्ये तयार केली, यरदन में भी तैयार की, आणि यरदनमध्ये सुद्धा तयार यरदन केली, के बाजू में परिसर में आणि यरदनच्या परिसरामध्ये। हम देखते हैं। और तो वहाँ के भी जो बच्चे वहाँ पर जो ट्रेनिंग के लिए आए थे, आणि तिथे जी मुलं प्रशिक्षण घेण्यासाठी आले होते, वो तक भविष्यवक्ताएं हम देखते हैं। आणि ते सुद्धा संदेश आहे ते आपण और पाहतो। हम यहाँ जो अभी कभी इस वचन में हम पढ़ेंगे ना, आणि जर आपण या वचनामध्ये आता 18 वाचाल से लेके 24 तक आणि 18 पासून 24 पर्यंत, पवित्र आत्मा का पावर देखते हैं। आणि आपण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहतो, कैसे? पवित्र आत्मा का पावर, आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, और वो पावर उस नबूवत में था। आणि ते जे सामर्थ्य आहे ते नबूवतमध्ये होतं। और सैमुअल वो नबूवत इस रीति से चला रहा था, आणि शमूएल त्या नायकला या रीतीने तो चालवत होता। वहाँ जो ट्रेनिंग के लिए आए थे, आणि तिथे जे लोक प्रशिक्षण घेण्यासाठी आले पवित्र होते, आत्मा से परिपूर्ण हुए। आणि ते लोक पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले। शाऊल जो दाऊद को पकड़ने के लिए लोगों को भेजा, आणि ज्याने दावीदाला पकडण्यासाठी लोकांना पाठवलं, एक बार नहीं, आणि एकदा नाही, 2 बार नहीं, दोनदा नाही, 3 बार भेजे। आणि तीनदा वो पाठवलं, लोग भी उस स्थान पर आकर पवित्र आत्मा के सामर्थ्य ले आए। आणि ती लोक सुद्धा त्या ठिकाणी आले तेव्हा ती लोक पवित्र आत्म्याने परिपूर्ण और हम झाले। देखते हैं आखिर में ये भी आया, शाऊल भी आया। आणि नंतर आपण पाहतो की शेवटी हा शाऊल सुद्धा येथे आला, शाऊल भी क्या हुआ, वहाँ पर आकर चेंज हो गया। आणि शाऊल सुद्धा काय झालं, तिथे येऊन तो बदलला। तो बाइबल कॉलेज यानी नबूवत ऐसा होना चाहिए जहाँ लोग आने के बाद पवित्र आत्मा से परिपूर्ण होना चाहिए और व्यक्ति चेंज हो जाना चाहिए। आणि बायबल कॉलेज म्हणजे जे नायक आहे तिथे ती लोक आल्यानंतर काय झाले पाहिजे, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले पाहिजे आणि बदलले पाहिजे। हम पढ़ेंगे 18 से लेकर 24 तक। आपण वाचू 18 ते 24 पर्यंत। दावीद पळून निभावून रामास शमूएलाकडे गेला। हम देखते हैं कि वो रामा के पास, शमूएल के पास गया, इसलिए गया क्योंकि दावीद के पीछे शाऊल मारने के लिए था। आणि दावीदाच्या पाठी शाऊल त्याला मारण्यासाठी होता, उसे मालूम है दावीद परमेश्वर का भय मानने वाला था। आणि त्याला माहित आहे की दावीद हा देवाचा भय मानणारा आहे, उसे मालूम है कि प्रभु का दास होना है। आणि त्याला माहिती आहे की देवाचा दास हा देवाचा दास अगर असतो, मैं उसके पास जाऊंगा, आणि जर मी त्याच्याकडे वहाँ जाईल सुरक्षित रहूंगा, आणि मी तिथे सुरक्षित वहाँ राहील, मुझे शाऊल पकड़ने नहीं आएगा, आणि तिथे शाऊल मला पकडण्यासाठी येणार सैमुअल नाही, मुझे जरूर मदद करेगा, आणि शमूएल मला नक्की मदत मेरा करेल मार्गदर्शन करेगा, आणि माझं मार्गदर्शन मुझे करेल, मार्गदर्शन कर सुरक्षित रखेगा। आणि मला तो मार्गदर्शन करून तो मला सुरक्षित और वो ठेवेल। सैमुअल के पास आया क्यों? आणि तो शमूएलाकडे आला का? क्योंकि सैमुअल ने उसे अभिषेक किया था, कारण शमूएलाने त्याला अभिषेक केला राजा होता, होने के लिए उसे अभिषेक किया था। आणि राजा बनण्यासाठी त्याने त्याला अभिषेक और केला दूसरी होता। बात, उस काल में सैमुअल ही भविष्यवक्ता था, प्रभु का दास था। आणि दुसरी गोष्ट, त्या काळामध्ये शमूएल हा देवाचा दास होता आणि देवाचा संदेशदार होता। अभी के काल के जैसा इधर प्रभु का दास, इधर प्रभु का दास, एरिया में प्रभु के दास, ऐसे उस काल में नहीं थे। आणि आताच्या काळामध्ये जसं एरियामध्ये देवाचे दास आहेत तसं त्या काळामध्ये नव्हते, वहाँ एक ही उस समय था। आणि त्यावेळेला तिथे एकच होता। वहाँ जो उसने नबूवत बनाए थे, वहाँ पर भी जो भविष्यवक्ता सैमुअल ने तैयार किए, लेकिन वो भी सैमुअल के अंदर थे। आणि त्यांनी जे नायक बनवलेले होते आणि तिथे जे देवाचे दास होते ते सुद्धा शमूएलाच्या अधीनतेमध्ये और होते, देखो वो अपनी मन मर्जी से नहीं, अरे सैमुअल के आगे नहीं जाते। आणि ते लोक स्वतःच्या मर्जीने शमूएलाच्या पुढे जात आज नव्हते। इस संसार में थोड़ा बहुत पवित्र आत्मा का सामर्थ किसी को मिल गया, सब लोग तुरंत बाहर निकल जाते, अपना चर्च चालू कर देते और प्रीचिंग करने लगते। और जिस
दास के द्वारा अंडर में प्रभु से पूछा है क्या, प्रभु का दास से परमिशन लिया है क्या, वैसा कुछ न कर भटकाने में आ जाते हैं। आणि त्या लोकांना देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य भेटतं आणि ती लोक काय करतात, स्वतःच्या चर्चला सोडून देवाच्या दासाला न विचारता ती लोक काय करतात, स्वतःचा चर्च उभारतात आणि ते लोक भटकवण्यामध्ये हम यहाँ येतात. देखते हैं दावीद की आधीनता, आणि आपण पाहतो की ते शमूएलच्या आधीनतेत होते दावीद की आधीनता, आणि दाविदाच्या आधीनतेत हम होते. देखते हैं कि नहीं, दावीद की आधीनता के विषय में हम देखते हैं आणि दाविदाच्या आधीनतेबद्दल आपण पाहतो कि वो सैमुअल के पास आया, आणि तो शमूएलाकडे आला ये सबसे बड़ी बात है। आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे. फिर उसके संकट के काल में आणि त्याच्या संकटाच्या और काळामध्ये अच्छे के समय पर आणि चांगल्या वेळेला सुद्धा हमेशा सैमुअल के अंडर रहा। आणि तो नेहमी शमूएलच्या आधीनतेमध्ये ये बात राहिला. हम दावीद से सीख सकते हैं। आणि ही गोष्ट आपण दाविदाकडून शिकू कभी भी शकतो. आधीनता, जितना हम आधीन रहेंगे उतना हमारी प्रॉस्पेरिटी रहेगी, उतनी हमारी उन्नति होगी। आणि म्हणून जेवढं आपण आदित्यमध्ये राहू तेवढी आपली संपन्नता होईल आणि तेवढी आपली उन्नती होईल. इसलिए उसने क्या किया, शाऊल ने जो कुछ किया वो सैमुअल को आकर बताया। आणि म्हणून त्याने काय केलं, शमूएलने जे काय केलं त्याने शमूएलला येऊन सांगितलं. दावीद पळून निभावून रामा शमूएलाकडे गेला व जे काही वर्तन शौलाने त्याच्याशी केले ते अवघी त्याने त्याच्या कानी घातले. मग तो शमूएल नायोत येथे जाऊन राहिले. दावीद रामातील नायोत येथे राहत आहे असे वर्तमान कोणी शौलाला सांगितले. अब हम देखते हैं कि शमूएल ने दावीद को अपने पास रख लिया, आणि आपण पाहतो की शमूएलने दावीदाला स्वतःकडे ठेवलं. नबूवत में यानी बाइबल कॉलेज में रख दिया, तो अभी इधर ही रहे, फिलहाल अभी इधर मत जा, इधर ही रहे। अभी वो जो रामा में उसने जो जगह बनाई थी आणि रामामध्ये त्यांनी जी जागा बनवली होती सैमुअल ने, आणि शमूएलाने वो इस रीति से बनाई थी कि वहाँ रहने का ठिकान था। आणि ती या रीतीने बनवली होती की तिथे राहण्याचं ठिकाण होतं. वहाँ बहुत सारे बच्चे भी रह सकते थे, आणि तिथे खूप सारे मुलं सुद्धा राहू शकत होते कुछ लोग रह सकते थे, आणि पुरुष सुद्धा राहू शकत होते. या नॉट अलाउड थे, आणि स्त्रियांना तिथे परवानगी नव्हती. ये बता के रखते थे। आणि हे मी सांगून ठेवते. क्यों? आणि का? क्योंकि अगर तैयार पुरुषों को करना है, आणि जर पुरुषांना जर तयार करायचं आहे स्त्री से अलग रहना जरूरी है, आणि स्त्रियांपासून वेगळं राहणे गरजेचं आहे. ये हमेशा याद रखो। आणि हे नेहमी लक्षात ठेवा. क्योंकि स्त्री एक आग है, आणि स्त्री ही आग आहे. इसलिए पुरुष लड़के लोग ये मेणबत्ती है या मोम है, आणि पुरुष ही मेणबत्ती आहे. इसलिए जितना आपके सामने जाएगा तो मोम क्या हो जाएगा, पिघल जाता है। इसीलिए सैमुअल को पवित्रता ही चाहिए थी, आणि शमूएलाला पवित्रता हवी होती. इसीलिए उसने सिर्फ पुरुषों का खुलवाया, आणि म्हणून त्याने फक्त पुरुषांसाठी ते उघडं केलं होतं. जहाँ पुरुष लोग वहाँ रहकर बनकर भविष्यवक्ता बन सकते हैं। आणि पुरुष तिथे राहून तिथे बनून आणि ते लोक देवाचे संदेश ते बनू शकत होते. दावीद अकेला वहाँ नहीं था, आणि फक्त दावीद तिथे एकटा नव्हता. बहुत सारे ट्रेनिंग सैमुअल से ट्रेनिंग ले रहे थे। आणि तिथे खूप सारे लोक काय करत होते, शमूएलाकडून प्रशिक्षण घेत होते. तेव्हा शौलाने दावीदाला पकडून आणण्यासाठी जासूस पाठवले. संदेशांचे मंडळ भाषण करीत आहे व शमूएल त्यांच्यापुढे उभा आहे असे शौलाच्या त्या जासूसाने पाहिले. तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्या काही संचरला व तेही भाषण करू लागले. हम देखते हैं कि जैसे शाऊल को मालूम हो गया कि अरे रामा में दावीद छुपा है, आणि उसने क्या जसं किया, उसने कुछ लोगों को वहाँ भेज दिया। आणि जसं शौलाला समजलं की रामामध्ये दावीद हा लपलेला आहे, त्यांनी काय केलं, काही लोकांनी तिथे पाठवलं. लेकिन जैसे वो लोग रामा में उस नबूवत में प्रवेश किया, मतलब देखो आप, हम देख सकते हैं कि शाऊल दावीद के पीछे इतना पड़ा कि उसे डर भी नहीं लगा कि मैं कहाँ भेज रहा हूँ, एक ऐसे जगह में जिसे परमेश्वर का घर यानी परमेश्वर का दास रहता है, वहाँ बच्चों को वहाँ ट्रेनिंग दिया जा रहा है, परमेश्वर के लिए तैयार किया जा रहा है, मैं वहाँ मेरे सैनिकों को भेजना वो सही नहीं। लेकिन उसके अंदर दावीद के प्रति इतना वैर और इतनी जलन भर गई थी कि वो अंधा हो चुका था। यानी मैं कहाँ भेज रहा हूँ, मैं सैमुअल के घर, जिस सैमुअल ने मुझे अभिषेक किया, आणि ज्या शमूएलाने मला अभिषेक केला उसके घर में भेज रहा हूँ। आणि त्याच्या घरामध्ये मी पाठवत आहे. इसलिए हमेशा याद रखो, जब वैर आता है ना, आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा वैर येतं दुश्मनी आती है, आणि जेव्हा दुश्मनी येते किसी के वैर तो सामने कौन है ये याद नहीं रह पाता। आणि मग समोर कोण आहे हे लक्षात राहत नाही. तो हम देखते हैं यहाँ शाऊल की बुराई, आणि आपण इथे पाहतो शौलाचं ऑलरेडी वाईट. हमने ये बारे में तो सीखा हुआ है संडे के दिन की शाऊल के अंदर क्या था, एक बुरी आत्मा। आणि आपण कधीही शिकलेलं आहे की शौलाच्या आतमध्ये एक वाईट आत्मा इसी होती. कारण से वो क्या करती थी, हमेशा बुरा काम शाऊल से करवाती थी। आणि म्हणून ती आत्मा काय करत होती, शौलाकडून नेहमी वाईट काम करून घेत होती. सैमुअल ने जिस नबूवत को
चालू किया था वहाँ पवित्र आत्मा की उपस्थिति देखो कि जो सैनिक वहाँ पकड़ने के लिए दावीद के लिए आए थे वो उनके ऊपर वहाँ क्या लिखा है, बल से, यहाँ क्या लिखा है, परमेश्वर का आत्मा उन पर चढ़ गया। आणि शमूएलने सेनाआयोग जे चालू केलेलं होतं देवाच्या आत्म्याने भरण्यासाठी, तिथं काय झालं, जेव्हा दावीदाला पकडण्यासाठी ते लोक तिथे आले तेव्हा काय झालं, त्याच्यावरती सुद्धा देवाचा आत्मा बलाने उतरला, चढ़ गया और वे नबूवत करने लगे। आणि बलाने त्यांच्या आतमध्ये संचार आणि ते लोक नबूवत करू लागले। पहले तो वो पवित्र आत्मा का सामर्थ कैसे है मालूम, जब पवित्र आत्मा बल से उतरता है तो सबसे पहला इंसान खड़ा नहीं रह सकता, आणि जेव्हा देवाचा आत्मा बलाने उतरतो तेव्हा सर्वात पहिले मनुष्य उभा राहू शकत नाही, सीधा परमेश्वर के सामने गिर जाता है। आणि समोर देवाच्या समोर तो पडतो। संडे का वचन मालूम है ना, जॉन नीचे गिर गया, परमेश्वर का आत्मा अंत में हो गया और वो क्या हो गया, और परमेश्वर के सामने गिर गया, यीशु के सामने। कभी भी याद रखो, जब परमेश्वर का आत्मा पावर से उतरता है ना, आणि जेव्हा देवाचा आत्मा सामर्थ्याने उतरतो वो व्यक्ति को खड़ा नहीं रख सकता है परमेश्वर के सामने, आणि तो व्यक्ती देवाच्या समोर उभा राहू शकत नाही, गिरा देगा। आणि मग त्याला तो पाडून टाकतो। खड़ा नहीं रह सकेंगे तो क्या हो जाएगा, गिर जाएंगे ना। आणि जर उभा राहिलं नाही शकत तर ते लोक पडू शकत नाही, कितना टाइट आणि किती स्वतःला जर मजबूत आधे केलं से हम गिर जाते हैं। आणि आपण लोक पडून ये जातो, है परमेश्वर के आत्मा की ताकत। आणि हे आहे देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य। जब हम सैमुअल ने जो नबूवत तैयार किया, नबूवत जगह तैयार किया था, वहाँ देखो उसने आत्मा को क्या पावर से बदलने के लिए रखा था। आणि शमूएलने सेनाआयोग जे तयार केलेलं होतं तिथे त्याने काय केलं, देवाच्या आत्म्याला फिरण्यासाठी एकदम सामर्थ्याने मोकळी केलं, ये हम यहाँ लेते, आणि आपण हे इथे पाहतो। फिर हम देखते आगे मग तो स्वतः रामास गेला, मग 21 वचन। शौलास ही बातमी लागली तेव्हा त्याने दुसरे जासूस पाठवले। हाँ, जब शाऊल को मालूम पड़ा कि अरे मैंने जो लोगों को भेजा था वो लोग अभी नबूवत करने लगे, वो लोग चेंज हो गए, अभी वो लोग भी भविष्यवाणी कर रहे हैं, वो लोग भी प्रभु के सामने गिर पड़े हैं, आराधना कर रहे हैं, वो भविष्यवाणियाँ कर रहे हैं, तो उसको अच्छा नहीं लगा, आणि शौलाला आवडलं नाही, इसलिए उसने और लोगों को भेजा, आणि म्हणून त्याने काय केलं, आणखी लोकांना पाठवलं, दूसरी टोली। आणि दुसरी टोळीला फिर जासूस पाठवले, ते भाषण करू लागले, वो भी नबूवत करने लगे। जितने लोग उस रूम में आ रहे थे, हॉल था, उनका भी हॉल था ना, जहाँ सारे सैमुअल ऐसे ऊपर था आणि शमूएल वरती उठला, और बाकी के सभी लोग उस जितने सीखने के लिए आए थे वो सब, जो ट्रेनिंग लेने के लिए आए आणि थे जे लोक शिकण्यासाठी तिथे आले होते वो सब नीचे थे। आणि ते सर्व लोक खाली होते, और हम देखते हैं कि जो पहली टुकड़ी आई थी पकड़ने के लिए सैनिक लोग आए थे, वो लोग भी अंदर नबूवत कर रहे हैं, भविष्यवाणियाँ कर रहे हैं। आणि जे लोक पहिली टुकडी आलेली होती ती सुद्धा आतमध्ये जाऊन नबूवत करतायत, भविष्यवाणी करतायत। दूसरे लोग भी तलवार से लेकर ऐसे अंदर आते ही चेंज हो गए, आणि दुसरी जी तलवार घेऊन आली होती ती सुद्धा आतमध्ये जातात बदलते, चेंज हो, मतलब पावर, परमेश्वर के आत्मा का पावर इतना है कि वो अंदर आते ही चेंज हो। आणि देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य एवढं आहे की ती लोक आतमध्ये येतच ती लोक बदलून गेले। फिर शाऊल ने तीसरी बार लोग भेजे, आणि नंतर शौलाने तिसऱ्यांदा त्यांना और पाठवलं, तीसरी बार भी जो लोग आए थे वो लोग भी नबूवत करने लगे। आणि तिसऱ्यांदा सुद्धा जे लोक आले होते ते सुद्धा नबूवत करू लागले। तो भविष्यवक्ता होने के लिए है ना, मैं आपको बताती हूँ, नबूवत करने के लिए सबसे पहले क्या चाहिए, आत्मा। आणि भविष्यवाणी करण्यासाठी आणि नबूवत बनण्यासाठी काय करायचं आहे, सर्वात पहिले देवाचा आत्मा हवा। हमारे नए करार में अगर हम देखेंगे तो पौलुस कहता है, पहला करंथियों की पत्री 14वें अध्याय में लिखा है, तुम सब नबूवत करने वाले बनो। आणि पहिलं करंथी 14 उधर कुछ रख दो, आणि तिथे काहीतरी ठेवा, वापस हम उधर अध्याय में जाएंगे, इसलिए आप वहाँ कुछ रख देना। और 14 अध्याय, फर्स्ट कोरिन्थियन चैप्टर 14, पहिलं करंथी 14, पहिला करंथी की पत्री अध्याय 14 उसका एक पढ़ो। प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक गाण्याची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा। हाँ, क्या लिखा है, विशेष करके तुम सब भविष्यवाणी करो, ठीक है। अभी 5वां वचन, तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्यात, तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे, कारण हाँ, यहाँ क्या लिखा है, मैं चाहता हूँ तुम सब अन्य भाषा बोलो। ओके, वेरी गुड, नहीं आता है कोई बात नहीं, आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी अन्य भाषा बोलावी, परंतु येत नाही कोई बात नहीं, लेकिन ज़्यादा भविष्यवाणी करो। आणि जास्त तुम्ही भविष्यवाणी करा। ये दूसरी बार, तीसरी बार 39, आणि 39,
म्हणून बंधुजनो, हाँ, इसलिए भाइयों तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा इसे भविष्यवाणी करने के धुन में रहो। व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू हाँ, नका. अगर कोई अन्य भाषा बोलता है मत मत बोल, ऐसा मत बोलो, बोलने दो, जिसको अन्य भाषा बोलना है बोलने दो, लेकिन भविष्यवाणी ज्यादा करो। आणि भविष्यवाणी जास्त करा. प्रभु की इच्छा है नए करार में देखा गया तो सभी चर्च में आने वाले लोग नबूवत करने वाले लोग, आणि देवाची इच्छा आहे नवीन करारानुसार ते जेवढे चर्चमध्ये येतात ते सर्व नबूवत करणारे हर असतात. एक को भविष्यवाणी का दान हो। आणि प्रत्येकाला भविष्यवाणीचं दान असावं. सब लोग भविष्यवाणी करने वाले, उन्हें आगे होने वाली बात मालूम पड़े, परमेश्वर से वो पूछे, परमेश्वर से वो ज्ञान ले, ये परमेश्वर यीशु की इच्छा थी। है, अभी भी है, और प्रभु चाहता है हम सब नबूवत करने वाले। आणि सर्वांना पुढे होणाऱ्या गोष्टी समजणे तेव्हा त्यांनी देवाकडून मार्गदर्शन घ्यावं ही देवाची इच्छा आहे. अगर आप अन्य भाषा नहीं बोलते कोई बात नहीं, आणि जर तुम्ही अन्य भाषा जर बोलत नाही तर काही हरकत नाही. लेकिन आप भविष्यवाणी का दान जरूर प्राप्त करें। आणि तुम्ही भविष्यवाणीचं दान नक्की तुम्ही प्राप्त ये करा. परमेश्वर की इच्छा है। आणि ही देवाची इच्छा आहे. प्रभु ने ऐसा कहा है, मैं तुम्हें आगे होने वाली बात पहले ही बताता। आणि देवाने असं सांगितलेलं आहे की मी तुम्हाला पुढे होणाऱ्या गोष्टी पहिलेच तुम्हाला सांगते. ये प्रभु चाहता है कि हमें आगे होने वाली बात अगर हमें मालूम होगी तो हम क्या हो जाएंगे? आणि जर पुढे होणाऱ्या गोष्टी जर आपल्याला माहिती असेल तर आपण काय होऊन जाऊ? सचेत हो जाएंगे, हाँ? सचेत हो जाएंगे। हाँ, सतर्क हो जाएंगे, हम जागरूक हो जाएंगे। आणि आपण जागृत राहू. इसीलिए प्रभु चाहता है कि हमें भविष्यवाणी का दान हो। अगर सोचो हमारे सामने कोई आदमी आया आणि जर आपल्या समोर जर कोणी मनुष्य आला तो हम उसे जान पाएंगे, हम परमेश्वर हमें बताएगा ये आदमी कैसा है, ये आदमी कैसा करेगा, आगे क्या करने वाला है, हमें पहले से बताएगा। आणि देवाचा आत्मा आपल्याला पहिले सांगेल की हा मनुष्य कसा आहे तो काय करणार आहे. इसलिए भविष्यवाणी का दान ये हमारे लिए सबसे बेस्ट है। आणि म्हणून भविष्यवाणीचं दान हे सर्वात उत्तम और आहे. प्रभु चाहता है कलीसिया में हर एक के पास हो। आणि देवाची इच्छा आहे की मंडळीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाकडे हे असावं. और ये दान आने के लिए आणि हे दान येण्यासाठी हमें करना क्या है? आणि आपल्याला करायचं काय आहे? जैसे रामा में किया जाता था, यरीहो में किया जाता था, बेतेल में किया जाता था, वैसे हमें भी करना है। आणि जसं रामामध्ये यरीहोमध्ये बेथलेहममध्ये जसं करण्यात यायचं तसंच आपल्याला सुद्धा केलं अभी पाहिजे. उस काल में तो पवित्र आत्मा सबको नहीं दिया जाता था, आणि त्या काळामध्ये पवित्र आत्मा सर्वांवरती देण्यात सबको नव्हता दिया जाता था। आणि सर्वांवरती देण्यात यायचं. अभी के काल में आणि आताच्या काळामध्ये सबको हम सबको मिला है। आणि आपल्या सर्वांना भेटलेलं हम आहे. सब जितने यीशु मसीह को मेरा प्रभु बोलकर स्वीकार करते हैं उन सबके ऊपर पवित्र आत्मा। आणि ज्यांनी येशू ख्रिस्ताला माझा प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे त्या सर्वांवरती पवित्र आत्मा और आहे. प्रभु चाहता है हम सबके अंदर भविष्यवाणी का दान है। आणि देवाची इच्छा आहे की आपल्या सर्वांच्या आत्मामध्ये भविष्यवाणीचं दान लेकिन ये असावं. हमारे अंदर से दिखता क्यों नहीं? आणि ते आपल्याला दिसत नाही. उसका कारण है, आणि त्याचं कारण आहे. जैसे अभी देखो हम तो अभी बाइबल कॉलेज में जाएंगे नहीं जाएंगे क्या? आणि आता आपण बायबल कॉलेजमध्ये जाणार नाही, जाऊ का? जैसे ये लोग ने 2 साल का, 3 साल के लिए, 4 साल के लिए ये जो रामा में लोग जो गए थे, रामा में जो लोग वहाँ अपना एडमिशन कराया था और सैमुअल उन्हें ट्रेन कर रहा था, अरे वो अपना घर भी सब छोड़कर वहाँ पर रहने के लिए गए थे और ट्रेनिंग ले रहे थे। आणि ते लोक स्वतःचं घर सर्व काही सोडून ती लोक तिथे राहण्यासाठी गेले होते आणि तिथे प्रशिक्षण घेत अभी होते. हम तो ऐसा नहीं कर सकते, आणि आपण आता असं करू शकत नाही. लेकिन हम एक काम जरूर कर सकते आणि आपण एक काम नक्की करू हैं। हम शकतो. दिन में प्रतिदिन अपने आप को थोड़ा समय के लिए अकेला प्रभु के साथ संगति में बिता सकते आणि आपण दिवसामध्ये प्रत्येक दिवशी थोडा वेळ आपण देवासोबत एकट्यामध्ये घालवू शकतो. हैं। हम थोड़ा समय प्रभु के साथ, प्रभु प्रार्थना होने के बाद हम बोल सकते हैं, प्रभु मुझे स्पर्श कर, मेरे अंदर पवित्र आत्मा प्रज्वलित हो जाए, आओ मुझे अभिषेक करो, मैं अभिषेक हूँ, सिर्फ अभिषेक को बढ़ाओ, इस रीति से बढ़ाओ हर एक जरूरत में पवित्र आत्मा आपकी शक्ति, आपका सामर्थ्य भर दो मुझे। इस रीति से जब हम अपने आप को पवित्र आत्मा से बात करेंगे, थोड़ा सा टाइम अपने आप को प्रभु के लिए निकालेंगे, प्रभु के साथ बैठेंगे। और दूसरा है उसके लिए, ये पहला स्टेप है। आणि हे पहिलं स्टेप आहे. दूसरा बाइबल बहुत पढ़ना चाहिए। आणि बायबल जास्त वाचलं पाहिजे. जो लोग नवयोग में एडमिशन लिए थे, आणि ज्या लोकांनी नववीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं सैमुअल उनको वचन सिखाता था। आणि शमूएल हा त्यांना वचन शिकवायचा. अगर ये नहीं है तो भविष्यवाणी नहीं कर सकते, आणि जर वचन नाही तर आपण भविष्यवाणी करू शकत नाही. क्योंकि परमेश्वर इसी में से बताता है, आणि ते ह्याच्यामधूनच आपल्याला सांगतो. इसी में से, आणि ह्याच्यामधूनच इसी में से दिखाएगा, इसी में से बताएगा। आणि ह्याच्यामधूनच तो दाखवेल, ह्याच्यामधूनच तो आपल्याला सांगेल. याद रखो, आणि लक्षात ठेवा. अगर भविष्यवाणी में देखने का दान मिला है, आणि जर भविष्यवाणीमध्ये जर पाहण्याचं दान भेटलेलं आहे परमेश्वर ऐसा आंखों को बंद करने के बाद आंखों के सामने दिखाएगा वस्तु किधर है, कौन कहाँ जा रहा है, कौन
क्या कर रहा है, ऐसा करके दिखाएगा। आणि डोळे बंद केल्यानंतर देव डोळ्यांसमोर दाखवेल की मनुष्य कुठे आहे, तो काय करत आहे आणि कोणती वस्तू कुठे आहे. और अगर आगे की होने वाली बातें बतानी है तो परमेश्वर वचन के द्वारा, इसलिए वचन हमें मालूम होना चाहिए, वचन हम ज़्यादा पढ़ने वाला होना चाहिए. आणि जर पुढे होणाऱ्या गोष्टी जर देव आपल्याला सांगत आहे तर आपल्याला जास्त वचन माहिती असलं पाहिजे, वचन आपल्या आतमध्ये असलं पाहिजे. पहला प्रभु के साथ बैठकर, आणि पहिलं देवासोबत बसून, आपको जरूरत नहीं है, मैं आपको बताती हूँ वहाँ जाने की. आपको अभी आप अपना देखो, सुनील सूरज धंधा वेंधा काम छोड़कर, ये भी अपने मुकुंद भाई धंधा वेंधा काम छोड़कर, हाँ ये सब छोड़कर आप जा सकते हैं क्या? 4-5 साल के लिए नहीं जा सकते ना. आणि नाही जाऊ शकत. हम भी अपना भी जीवन छोड़कर नहीं जा सकते. तो हम क्या कर सकते हैं? भविष्यवाणी इस दान के लिए, आणि आपण काय करू शकतो भविष्यवाणी या दानासाठी? रोज थोड़ा समय प्रभु के साथ बिताकर पवित्र आत्मा को कहेंगे, प्रज्वलित मुझे दान दे, मुझसे बात कर, मुझे तेरी शब्द दे, मुझे तेरा सामर्थ्य, मुझे अभिषेक कर, अभिषेक कर, पवित्र आत्मा का अभिषेक अभी इसी घड़ी. इस विधि से हम जो बोलते जाएंगे, खड़े होकर अकेले में और गाना गाएंगे, प्रभु की उपासना करेंगे, उपासना करेंगे. अभिषेक ये जब हम उसकी उपस्थिति में बारंबार डेली कर रहे हैं ना, तो जरूर पवित्र आत्मा का सामना आएगा. आणि जेव्हा आपण रोज त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊन आपण त्याची उपासना करतो किंवा त्याला म्हणतो देवा तू तुझ्या आत्म्याने मला बन, तेव्हा काय होईल? जर आपण प्रति दिवशी करत गेलो तर देव त्याच्या नक्की अभिषेकाने आपल्याला भरेल. एक दिन पहले दिन किया बोलेगा ना, झालं नाही, वो तो दूसरे दिन जाने तो नहीं कर, ऐसा नहीं. उसके साथ बैठना है, क्योंकि पवित्र आत्मा रोज देखेगा ये कितनी इच्छा है, आणि पवित्र आत्मा रोज पाहायला किती इच्छा आहे, इसके अंदर कितनी इच्छा है, आणि ह्याच्या आतमध्ये किती इच्छा ये आहे. रोज बैठता है क्या? आणि हा रोज बसत आहे का? अचानक ऐसा होगा आणि अचानक असं होईल कि आपका आत्मा का स्पर्श आपको हो जाएगा. आणि तुम्हाला आत्म्याचा स्पर्श होईल आप रोने लगोगे, आणि तुम्ही रडायला लागाल आंसू बहाओगे, आणि तुमचे अश्रू वाहतील आप बोलोगे अपने पाप की प्रभु मुझे माफ करो. आणि तुम्ही बोला प्रभु मी पापी आहे मला क्षमा कर. धीरे धीरे ये सबसे पहला अपने आप को एहसास होता है पवित्र आत्मा का छूने का. आणि पवित्र आत्मा स्पर्श करण्याची पहिली जाणीव आहे. फिर वो थोड़ा सा अपना पावर बढ़ाएगा, आणि नंतर तो थोडंसं त्याचं सामर्थ्य फिर आपकी लावेल बॉडी कंट्रोल के बाहर रहेगी. आणि तुमचं जे शरीर आहे ते नियंत्रणाच्या बाहेर जाईल. अब एकदम ताली बजा बजा कर जोर जोर से खुदी मार कर ताली बजा बजाने चालू कर दो. आणि टाळ्या वाजून आणि वो लोक नाचून त्याची स्तुती करायला जो चालू आप करा. हमेशा भक्ति ऐसे करते थे, ताली बजा बजा कर करने के लिए बदन आपका ऑटोमेटिकली घूमने लगेगा. आणि तुमचं जे शरीर आहे ते स्वतःहून हलायला लागेल. आप बोल रहे हैं क्या हल्के हो अरे ऑटोमेटिकली हो जाएगा, कंट्रोल के बाहर आणि नियंत्रणाच्या बाहेर. दूसरा है आपको ज़्यादा बाइबल पढ़ना पड़ेगा, आणि दुसरं आहे तुम्हाला जास्त बायबल वाचावं लागेल बहुत जरूरी है. आणि हे फार गरजेचं आहे. तीसरा है आज्ञा पालन. आणि तिसरं आहे आज्ञा पालन. आपको पवित्र आत्मा छोटी छोटी बातों में देखेगा कि आप कितना आज्ञा पालन करते हैं. आणि पवित्र आत्मा तुम्हाला लहान लहान गोष्टींमध्ये पाहिजे की तुम्ही किती आज्ञेचं पालन करताय. इसके द्वारा आपको भविष्यवाणी का दान आप सबके अंदर प्रज्वलित हो जाएगा. आणि त्याच्याद्वारे काय होईल? तुमच्या सर्वांच्या आतमध्ये भविष्याचं दान प्रज्वलित होईल. तो वापस हम हमारे वचन में जाएंगे. आणि पुन्हा भागायला तो हम देखते हैं कि ये जो तीसरी बार भी दूध भेजे गए वो लोग भी क्या हो गए? नबूवत करने लगे. आणि तिसऱ्यांदा सुद्धा जे दूध पाठवण्यात आले ते सुद्धा काय करू लागले? नबूवत करू लागले. जिन्होंने बाइबल नहीं पढ़ा था, आणि यांनी बायबल वाचलं उनकी नव्हतं उपस्थिति में नहीं आए थे, आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आले फिर भी नव्हते लोग नबूवत करने लगे. आणि तरी सुद्धा हे लोक नबूवत करू लागले. तो सोचो जो बाइबल पढ़ता है आणि विचार करा मग जी लोक बायबल उनके वाचतात साथ सानिध्य में बैठता है वो नबूवत नहीं कर पाएंगे. आणि जी लोक देवाच्या सानिध्यामध्ये बसतात मग ती लोक नबूवत करू शकणार इन नाही. लोगों को प्रभु छू सकता है, उनको ताकत अपनी दिखा सकता है, तो फिर हमको क्यों नहीं? आणि जेव्हा देव यांना स्पर्श करू शकतो यांना स्वतःचं सामर्थ्य दाखवू शकतो मग आपल्याला काय नाही. फिर हम देखते हैं आगे 22 वचन. आणि नंतर आपण पाहतो मग तो स्वतः सैमुएल के अध्याय में हम जाए. आणि सैमुएल 19 अध्याय. पहिलं शमूएल अध्याय 19. मग तो स्वतः रामास गेला. हाँ, अभी देखा कि 3 बार भेजे वो लोग जो चेंज हो गए, इसलिए अब खुद उसके अंदर का दावीद के लिए जो ईर्ष्या जलन डहा जो थी वो इतनी बढ़ गई आणि कि वो स्वयं रामा में खुद आ गया. आणि तिच्या आतमध्ये दाविदाप्रतीची काही ईर्ष्या आणि जळण होती ती एवढी वाढली की तो स्वतः रामामध्ये आला. आगे व सेकूतल्या मोठ्या होतानाचे येऊन पोहोचल्यावर विचारू लागला शमूएल व दावीद कोठे आहे. हाँ, पहले किसको ढूंढ रहा था वो? आणि पहिले तो कोणाला शोधत होता? अभी वो किसको ढूंढ रहा है? आणि आता कोणाला शोधत आहे? शमूएल को. त्याला सुद्धा. क्यों? जो दावीद को शरण बचाता है वो उसका बैरी. आणि जो दाविदाला वाचवतो तो त्याचा वैरी
याजकों को 85 लोगों को मार डाला, खुद सोचो। आणि म्हणून त्यांनी काय केलं, याजक जे 85 होते त्यांना सुद्धा मारून टाकलं. फिर उन्होंने उसने क्यों रोटी दिया दाऊद को? आणि त्यांनी दाविदाला का भाकर दिली म्हणून. इसीलिए ये जो आया था शाऊल, वो सिर्फ दाऊद को पकड़ने के लिए नहीं आया था, मारने के लिए, लेकिन अब उसके अंदर सैमुएल को भी मारने की इच्छा थी. आणि म्हणून हा जो दावीद शाऊल जे इथे आलेला होता तो फक्त दावीदाला पकडण्यासाठी, त्याला मारण्यासाठी नाही, परंतु आता तो शमूएलला सुद्धा पकडण्यासाठी आला आहे. ये बात परमेश्वर जानता है, आत्मा जानता है. आणि ही जी गोष्ट आहे ती देवाला माहिती आहे, आत्म्याला ही गोष्ट माहिती आत्मा ने आहे. देखो क्या किया. आणि म्हणून बघा आत्म्याने काय केलं. तेव्हा कोणी सांगितले, पहा ते रावण येथे नायोत येथे आहे. त्यावरून तो तिकडे गावात नायोताकडे गेला. तेव्हा देवाचा आत्मा त्याच्याकडे संचरला. हम देखते जैसे वो नबूवत में चला, जैसे वो कदम रखा, परमेश्वर का आत्मा उस पर चढ़ गया, जो उतर निकल गया था वापस उसके ऊपर आया, और क्या हो गया. व तो रामातील नायोत येथे जाऊन पोचल्यावर भाषण करीत चालला. हाँ, वो नबूवत करने लगा. अब हम देखते हैं 24 वचन. तो आपले वस्त्र फेडून हाँ, वो तुझे राजा के वस्त्र पहना था, उसने कमर कसी हुई थी, तलवार थी, सब कुछ निकाल दिया. आणि सर्व काही त्यांनी काढून टाकले. परमेश्वर ने उसे शून्य दिखाया कि तू मेरे उपस्थिति में तू कुछ नहीं है. आणि देवाने दाखवलं की तो माझ्या उपस्थितीमध्ये काहीच नाहीये. शून्य है, आणि तो शून्य आहे. राजा नहीं है. आणि तो राजा नाहीये. इसलिए उसको पूरे वस्त्र उसके निकाले, सिर्फ वो जांघिया जो अंदर था उसी के ऊपर था. आणि म्हणून तो फक्त जांघ्यांवरती होता. जिसे हम लोग अपनी भाषा में अंडरवेयर, आज की भाषा में अंडरवेयर बोलते हैं. हाँ, और हिंदी भाषा में जांघिया बोलते हैं. बस उसी पर वो था, आणि फक्त तो त्याच्यावरती होता. सिर्फ उस पर वो था. आणि फक्त तो त्याच्यावरती होता. एक वस्त्र उसके ऊपर नहीं रहा. आणि एकच वस्त्र त्याच्या अंगावर राहिला नाही. परमेश्वर को मारने, परमेश्वर की उपस्थिति में परमेश्वर के दास को, परमेश्वर के चुने हुए पात्रों को पकड़ने के लिए आया, तो हालत क्या हो गया, निर्वस्त्र. आणि जेव्हा तो देवाच्या उपस्थितीमध्ये देवाच्या दासाला जेव्हा तो पकडण्यासाठी आला, त्याच्या हातात काय झाली, निर्वस्त्र. और आगे आणि पुढे शमूएल पुढे भाषण करू लागला. पकड़ने को आया था, आणि कोणाला तो पकडण्यासाठी, सैमुएल को ना. आणि शमूएलला. बराबर है. किसके सामने अभी वो नबूवत कर रहा है, आणि कोणासमोर आता नबूवत करत आहे, शमूएल के सामने. आणि शमूएल पुढे. आगे व अहोरात्र जमिनीवर उघडा पडून राहिला. पूरा आखा दिन रात वो भूमि पर गिर कर वो पड़ा रहा. फिर तब से कहावत चली, अरे शाऊल भी नबियों में से है क्या, तब से वो. लेकिन बाद में हम देखते 20 अध्याय में वहाँ से दाऊद भाग गया. परमेश्वर ने दाऊद की रक्षा की और नबूवत से वहाँ से निकाल दिया. लेकिन शाऊल वहाँ शमूएल को मार नहीं सका. आणि शमूएल तिथे शमूएलला मारू शकला नाही. क्यों? परमेश्वर के पावर के नीचे, आणि का, देवाच्या सामर्थ्याच्या पवित्र मुळे. आत्मा का सामर्थ्य के नीचे. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्यामुळे. इसलिए प्रियो कभी भी याद रखो, आणि म्हणून प्रियांना कधी लक्षात अपने ठेवा, घर में, अपने चर्च, अभी हमारे चर्च में और आपके घरों में पवित्र आत्मा का पावर रखो. आणि तुमच्या घरामध्ये आणि आपल्या चर्चमध्ये नेहमी देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य ठेवा. इतना रखना कि कोई बुराई करने को आएगा तो वो चेंज हो जाना चाहिए. आणि एवढं ठेवा की जर कोणी वाईट करण्यासाठी आला तर तो सुद्धा बदलून गेला पाहिजे, चेंज हो जाना चाहिए. आणि बदललं पाहिजे. ये प्रभु की इच्छा है. आणि ही देवाची इच्छा दूसरी आहे. बात हम यहाँ देखते हैं कि जिस जगह को नबूवत का स्थान बनाया था सैमुएल ने, वो कितना अच्छी रीति से उसने बनाया कि वहाँ शाऊल के जो सैनिक है वो चेंज हो गए. आणि ज्या ठिकाणाला त्यांनी नायोतचं स्थान बनवलं होतं, त्यांनी काय केलं, शमूएलने काय केलं की चांगल्या रीतीने एवढं बनवलं होते की जे शाऊल होता आणि त्याला जी लोक त्याच्यासोबत आले होते त्यांना सुद्धा देवाच्या आत्म्याने बदलून टाकले. ऐसा स्थान होना चाहिए. तो बाइबल कॉलेज बोला, यानी नबूवत का स्थान बोला, तो ऐसा होना चाहिए जो वहाँ जाता है वो चेंज हो जाना चाहिए. आणि बायबल कॉलेज किंवा नायोत जर आपण ठिकाण पाहिलं तर तिथे असं तो ठिकाण असला पाहिजे की जी व्यक्ती तिथे जाते ती बदलली पाहिजे. पवित्र आत्मा से भरपूर होना चाहिए. आणि पवित्र आत्म्याने भरपूर झाली पाहिजे. ये फर्क दिखना चाहिए. तो हम यही देखते हैं जो हम देखा. अभी हम हमारे वचन में जाएंगे. आणि आता आपण आपल्या वचनामध्ये जाऊया. दूसरा राजा. तो हम देखते हैं कि जैसे परमेश्वर ने एलिया को कहा कि मैं तुझे बवंडर के द्वारा स्वर्ग लेके जाने वाला हूँ. आणि जसं देवाने एलियाला सांगितलं मी तुला वावटळीच्या द्वारे काय करणार आहे, स्वर्गात घेऊन. हाँ, और ये बात सिर्फ अकेले एलिया को नहीं मालूम थी. आणि ही जी गोष्ट आहे ती फक्त एलियाला एकट्यालाच माहिती नव्हती, परंतु वो किसे भी मालूम थी, एलिशा को. आणि ही गोष्ट एलिशाला सुद्धा माहिती होती. एलिशा को मालूम था क्योंकि एलिशा भी एलिया के हाथ के नीचे रहे
उसकी सेवा कर कर बन चुका था। आणि एलिशाला ही गोष्ट माहीत होती, कारण तो एलियाच्या हाताखाली राहून तो आता सेवक चांगला बनला होता और पूरी रीति से ट्रेनिंग ले चुका था। आणि पूर्ण रीतीने त्याने प्रशिक्षण और घेतलं वो भी होतं. एक भविष्यवक्ता था, एलिशा भी एक भविष्यवक्ता था, क्योंकि वो भी पवित्र आत्मा से परिपूर्ण था। आणि एलिशा हा सुद्धा संदेष्टा होता, कारण तो देवाच्या आत्म्याने परिपूर्ण होता. इसीलिए परमेश्वर ने एलिशा को भी बताया कि जिस स्वामी की तू अभी सेवा कर रहा है, जो तेरा पिता है, उसे मैं लेने वाला हूं। आणि म्हणून देवाने एलिशाला सुद्धा सांगितलं की ज्या स्वामीची तू सेवा करत आहे, जो तुझा पिता आहे, त्याला मी आता घेणार आहे. और तीसरा हम देखते हैं कि बेतेलवासी में जो भविष्यवक्ता, जो मैंने बताया ना कि रामा की जो ब्रांच थी वो बेतेल में भी थी, वहाँ के भविष्यवक्ताओं को, वहाँ के जो ट्रेनिंग ले रहे थे, उनको भी मालूम पड़ा एलिया जाने वाला है। आणि बेतेलमध्ये जे संदेश होते त्यांना सुद्धा माहीत पडलं की एलिया आता जाणार और आहे. वो जाकर चुपके से बोलते, उसको उनको ऐसा लगा एलिया को मालूम नहीं है, शायद एलिया को देगा, एलिया रोएगा, अपने स्वर्ग करके, इसलिए उसको उनको ऐसा लगा शायद एलिया को नहीं मालूम, इसलिए वो चुपके से एलिशा को एलिशा ने मुझे मालूम नहीं। उनको ऐसा लगा कि हमको मालूम है, एलिशा को भी ये बात मालूम है, आणि त्यांना असं वाटलं की आम्हाला ही गोष्ट माहिती आहे, परंतु एलिशाला माहिती नाही. लेकिन ये बात एलिया को भी मालूम था, एलिशा को भी मालूम था और भविष्यवक्ताओं को भी मालूम था। आणि ही जी गोष्ट होती ती एलियाला सुद्धा माहिती होती, एलिशाला सुद्धा माहिती होती, आणि जे संदेश आहेत त्यांना सुद्धा माहिती होती. इसलिए प्रिय, दूसरा पॉइंट हम यहाँ देखते हैं, जब हम प्रभु के पास जाएंगे तो प्रभु हमें चुपके से ऐसा होश नहीं, अचानक ऐसा कभी नहीं लेगा। आणि जेव्हा आपण देवाकडे जाऊ तेव्हा आपल्याला होश नाही किंवा अचानक तो आपल्याला घेणार नाही. बीमार हो गए, तड़प के पड़े, ऐसा कभी नहीं होगा। आणि आपण आजारी पडले, आपण तडफड करत आहोत, असं कधी होणार प्रभु नाही. हमें पहले बताएगा, देख तुझे मैं ले रहा हूँ, आणि प्रभू आपल्याला पहिली सांगेल की पहा मी तुला घेणार आहे, देखो कि स्वर्ग आणि स्वर्ग ये तेरे लिए है। आणि तुझ्यासाठी जगह आहे. देख ले, आणि जागा पाहून घे. इतना अच्छा सुंदर जगह देखने के बाद कोई इधर रहना चाहेगा? आणि एवढी सुंदर जागा पाहिल्यानंतर कोणाला इथे राहण्याची इच्छा होईल? नहीं ना, नाही ना. बिल्कुल नहीं ना। आणि बिलकुल हम नाही. कभी कभी यूट्यूब पे अच्छा अच्छा देश देखते हैं, आणि कधी कधी युट्यूबवरती आपण चांगला चांगला देश पाहतो, है तो हम लोग कितनी छान देश है, मतलब हम जैसे है अच्छी सी ग्रीनरी, अच्छे अच्छे पॉइंट देखने के बाद आपल्याला पण फिरलो पाहिजे, ऐसा देखने की इच्छा आती। आणि असं पाहण्याची इच्छा तो होते. ये तो पृथ्वी का देश है, आणि हे तर पृथ्वीवरचा देश आहे. हम स्वर्ग देश देखने के बाद जो हमारा खुद का देश है, आणि स्वर्ग देश पाहिल्यानंतर जो आपला स्वतःचा देश आहे, वहाँ जाने की किसकी इच्छा है? आणि तिथे जाण्याची कोणाची इच्छा होणार नाही. एलिया प्रिपेयर हो चुका था, उसको कोई दुख नहीं कि ऐसा कुछ भी दुख नहीं था, आणि एलियाला काही दुःख नव्हतं, खुश था वो। आणि तो आनंदित होता. बस उसको क्या था, उसका जान कैसे एलिशा में था, क्योंकि एलिशा कैसे उसके लिए बेटा था। आणि त्याचा जो जीव होता तो अलिशामध्ये होता, कारण तो त्याच्यासाठी मुलगा होता. अब मैं आपको बताती हूँ, एलिया ने कभी भी उसे प्यार ज्यादा नहीं किया, मतलब वो प्यार करता था लेकिन प्यार दिखाया नहीं, वो हमेशा उसको हाथ गिर करता था, उसको डांट कर, देखो हम क्या बोलेंगे, अरे जब देखो तो मुझे डांटता है, लेकिन एलिशा जान चुका था ये मेरा बाप है और मैं उसका बेटा हूँ, इसलिए वो मुझे डांट के कर रहा है, दूसरों को वो डांटता नहीं था। जितने भविष्यवक्ता वहाँ थे, आणि ज्यावेळी संदेश ठेवले होते, एलिया भी ट्रेनिंग दे रहा था, आणि एलिया सुद्धा प्रशिक्षण देत होता. जो नबोयत सैमुअल ने खुला था, आणि जे नायक समूहाने उभं केलं होतं, एलिया उन्हें चला रहा था, आणि एलिया त्यांना चालवत होता, ट्रेनिंग कर रहा था। आणि त्यांना प्रशिक्षण देत और होता. हम देखते हैं कि वो जितना क्लोज एलिशा के साथ था, उतना एकदम दूसरे लोगों के ऊपर उतना अथॉरिटी नहीं दिखा रहा था। आणि जेवढं जवळ तो एलिशा सोबत होता तेवढं तो दुसऱ्या लोकांवरती अधिकार दाखवत नव्हता. वो उसको बोलता था जा कपड़े धो, आणि तो त्याला सांगायचं जाऊन तू कपडे जा धुव, पानी लेकर आ, आणि जा पाणी घेऊन ये. पानी चाहिए, इतना नहीं खाना खाया तो पानी भी रखना चाहिए ना, आणि जेवढं ते तुला समजत नाही की जेवढं तर मला पाणी सुद्धा जा मेरा पाहिजे. चप्पल लेकर आ, आणि जा माझी चप्पल घेऊन पैर ये. दबा पैर दबा। आणि माझे पाय दुखतात तो पाय दाब. एलिशा ने सब कुछ किया, आणि एलिशाने सर्व काही केलं. क्यों किया? आणि का केलं? जैसे एलिया उसे अपना बेटा मानता था, एलिया जैसे उसे अपना बेटा मानता था, तो एलिशा ने भी जान लिया कि इन सब में मैं ही क्लोज हूँ, मैं ही निकट हूँ, किसी दूसरे को पैर दबाने नहीं देता, किसी दूसरे से पानी नहीं मांगता। 50 लोग वहाँ हैं, अभी हम तो यहाँ अंदाजा लगाते हैं कि यहाँ 50 लोग हैं, क्योंकि 50 लोग किनारे पे देख रहे थे एलिया कैसे उठाना जा रहा है, कैसे यरदन पार कर रहे हैं, ये सब 50 लोग दूर से देख रहे हैं। आणि 50 लोक हे सर्व काही लांबून पाहत आहेत. तो मिनिमम 50 से ज़्यादा लोग होंगे, आणि 50 पेक्षा जास्त लोक असतील. है ना। एक स्थान पर एक जो भविष्यवक्ताओं का जो रहने का नबोयत है, वहाँ 50 से भी ज़्यादा लोग होंगे, आणि एक त्यांचं जे नायक आहे तिथे 50 पेक्षा जास्त लोक असतील. लेकिन उन 100 लोगों, सोचो हम मिनिमम 60 लोग पकड़ेंगे, 60 लोगों को तो एलिया बोलता नहीं था पानी लेकर
करा आणि 60 लोकांना एलिया सांगत होता तुम्ही पाणी घेऊन या. और एलिशा को अपनी बाजू में किया आणि एलिशाला त्यांनी स्वतःच्या बाजूला केलं होतं. क्यों? आणि का? उस एलिया को मालूम है मेरे बाद किसी को खड़ा करना है, आणि एलियाला माहिती होती की माझ्यानंतर याला उभं करायचं आहे. इसीलिए वो चाहता था कि उसे दर्द न हो कि मैं उसके पास से जा रहा हूँ. आणि म्हणून त्याची इच्छा होती की त्याला एक दुःख नये की मी त्याच्या जवळून आता जात आहे. लेकिन एलिया को मालूम नहीं था कि एलिशा को मालूम है कि मैं जाने वाला हूँ. आणि एलियाला ही गोष्ट माहिती नव्हती की एलिशाला सुद्धा माहिती आहे की मी आता जाणार और आहे. एलिशा को लग रहा था कि एलिया को मालूम नहीं कि वो जाने वाला है. आणि एलिशाला वाटत होतं की एलियाला माहिती नाही की तो आता जाणार आहे. लेकिन यहाँ हम देखते हैं एलिया को मालूम है, एलिशा को मालूम है, भविष्यवक्ताओं को, बेतेल के, यरीहो के, यरदन के भविष्यवक्ताओं को मालूम है. आणि आपण पाहतो की एलियाला माहिती आहे, एलिशाला सुद्धा माहिती आहे, यांचे संदेश आहे बेतेलमध्ये, यहूदामध्ये, त्या सर्वांना माहिती आहे. उसी रीति से प्रियो, जब आप जाओगे, आपका समय पूरा हुआ, प्रभु आपको स्वर्ग लेने वाला है, मुझे लेने वाला है, तो सिर्फ मुझे अकेले को नहीं बताएगा कि हाँ मैं आज ले रहा हूँ इसको, तो आपको भी बताएगा. अगर आपको और आपके दूसरे जो प्रभु में एकदम भविष्यवक्ता है, प्रभु से लीन और मग्न है, प्रार्थना कर रहे हैं, उनको भी प्रभु बताएगा आने वाले दिनों में मैं इसे लेने वाला. आणि त्याच रीतीने जर तुमची जाण्याची वेळ जर झालेली असेल तर देव तुम्हाला सुद्धा सांगेल आणि जे प्रार्थनेमध्ये जे मजबूत आहे, जे संदेश आहे ते त्यांना सुद्धा सांगेल की मी याला देणार आहे. मालूम है तो परमेश्वर ऐसे चुटकी से हमें नहीं देता है. आणि देव आपल्याला असं लपून घेत नाही. पौलुस एक अच्छा उदाहरण है. आणि पौल एक चांगला उदाहरण नए आहे. करार का. आणि नवीन नए करारामध्ये करार में हम देखते हैं कि पौलुस को परमेश्वर ने बताया था कि तेरा समय निकट आया है. आणि नवीन करारामध्ये आपण पाहतो की देवाने पौलाला सांगितलं होतं की तुझी वेळ उसने स्वर्ग खुला देखा, आणि त्याने स्वर्गाला उघडं पाहिलं उसके लिए जो मुकुट रखा था वो भी देखा. आणि त्याच्यासाठी जे मुकुट ठेवण्यात आलं होतं त्याला सुद्धा और पाहिलं. तीमोथी को जो उसका बेटा है, आणि जो तिमोथी जो त्याचा मुलगा आहे उसे वो खुला कहता है कि मेरा भी समय पूरा हो गया, मैं कूच करके जाने वाला हूँ. आई मतलब कूच करके जाने वाला हूँ, मतलब मैं भी हवा में यानी अग्नि में घोड़ों में या स्वर्गदूतों के द्वारा मैं जाने वाला हूँ, उड़ने वाला हूँ, उड़कर ऊपर जाने वाला हूँ. देखो उसने तीमोथी को अपने बेटे को बराबर से बताया. आणि त्याने तिमोथीला आपल्या मुलाला त्याने योग्य रीतीने और सांगितलं. उसे कैसे मालूम मुकुट रखा है, क्योंकि उसको भी उसने देखा, यीशु ने उसे बताया देख ये तेरे लिए है. आणि त्याला कसं समजलं की त्याच्यासाठी मुकुट ठेवलेला आहे. येशूने त्याला दाखवलं की तुझ्यासाठी आहे. इसीलिए जब उसका गर्दन उसे और उसको गर्दन काट के मार डाल दिया गया, तो उसे कुछ एहसास नहीं हुआ. क्यों नहीं हुआ? इसका कारण था क्योंकि उसका लक्ष्य कहाँ था? स्वर्ग है. आणि म्हणून पौलाला जेव्हा मारून टाकण्यात आलं तेव्हा त्याला काही झाले झाली नाही, कारण त्याचं जे लक्ष होतं ते स्वर्गामध्ये सबसे होतं. बुरी मौत स्टीफन को मिली, पत्थर मारकर. आणि सर्वात वाईट मृत्यू स्टेफनाला भेटला, कारण त्याला दगडमार करण्यात आले. लेकिन मरते समय भी उसने यीशु को देखा. आणि मरताना सुद्धा त्याने येशूला पाहिलं. बहुत बुरा पत्थरबाज करना, बहुत तड़प के मारा स्टीफन, बुरी रीति से मारा. लेकिन ये कैसा एक ही ईंटा को मारा, गर्दन करके प्राण निकल गया. लेकिन ये कैसा इधर मारा, बड़े बड़े पत्थर ऐसे मारे. कभी कभी मैं इस सोचती हूँ मेरा प्रभु कितना दर्द ये लोगों ने तेरे लिए उठाया ना, लेकिन वो लोग ने यीशु को छोड़ा है. आणि किती दुःख त्याने येशूसाठी उचललं, परंतु त्याने येशूला सोडलं नाही. मत मारो मैं छोड़ देता हूँ यीशु को, ऐसा नहीं होता. आणि मला मारून येशूला सोडून टाकलं, अशा रीतीने ती लोक बोलले नाही. आणि देवाची तो स्तुती असो. कहने का उद्देश्य प्रभु हम सबको जब सबने भी प्रभु स्वर्ग लेके जाने वाला है. आणि देव आपल्या सर्वांना सुद्धा स्वर्गामध्ये घेऊन जाणार जैसे हम आहे. देखते कि वो यर्दन पार, जैसे उसने क्या किया, अपनी जो चादर थी यानी ऊपर जो शॉल था, तो कैसे उस काल में शॉल लेते थे, वो शॉल जैसे उसने यर्दन की नदी पर मारा, यर्दन नदी दो भाग और सूखी भूमि, वो दोनों उस पार गए. 50 लोग देख रहे थे, वो लोग भी आते तो अच्छा होता ना, लेकिन वो लोग नहीं है. आणि ते लोक तिथे आले नाही. वो लोग दूर से देखना, यर्दन नदी से उधर से देखना अच्छा लगा. आणि त्यांना लांबून पाहणे हे त्यांना आवडलं. वो नजदीक से नहीं, इसलिए आपको फर्क मालूम पड़ा एलिशा का और दूसरे भविष्यवक्ताओं का फर्क. आणि म्हणून तुम्हाला अलिशा आणि जे दुसरे संदेश आहेत त्यांचा फरक समजला. एलिशा ने छोड़ा ही नहीं, आणि एलिशाने सोडलं नाही. इसलिए बवंडर ने आकर उनको अलग किया आणि म्हणून बावटाने त्याला वेगळं केलं. और उस बवंडर के अंदर से ये चढ़कर रथ में बैठा, आणि बावटाच्या आतमध्ये तो चढून रथामध्ये बसला. रथ चला गया. अग्नि में घोड़ों का रथ में वो जला नहीं, आणि अग्निमय घोड्याच्या रथामध्ये तो जळाला नाही. घोड़े भी अग्नि में, आणि घोडी सुद्धा रथ अग्निमय भी अग्नि में, आणि रथ सुद्धा अग्निमय. लेकिन उस पर वो बैठकर वो गया. आणि त्याच्यावरती तो बसून तो गेला. तो ये हम देखते हैं उसी रीति से प्रयोग हमारा, अगर हम थोड़ा सा इस वचन को थोड़ा सा भी आत्मिक रीति से देखेंगे तो हमारा यीशु मसीह भी क्या किया है,
मृत्यु उसने उठाकर क्या किया है, वो स्वर्ग गया है। आणि आपल्या येशूने सुद्धा काय केलेलं आहे, मृत्यूला उचलून तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. आज उसने मृत्यु पार करके, मृत्यु से पार होकर, जैसे वो यर्दन पार कर वो स्वर्ग गया, वैसे हमारा यीशु मसीह मृत्यु से पार होकर स्वर्ग चला गया. आणि जसं त्याने यर्दन पार करून तो स्वर्गामध्ये गेला, त्याच रीतीने येशूने सुद्धा मृत्यूला पार करून तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. जैसे हम देखते हैं कि एलिशा ने उस चदर को ले लिया और उस यर्दन नदी पर मारा. कहाँ है एलिया का परमेश्वर? अभी हमको ऐसा करने की जरूरत नहीं. अभी हम सिर्फ यीशु का नाम लेते हैं. आज हमारे पास यीशु का नाम दिया है. अभी हमको चदर की जरूरत नहीं है. आणि आता आपल्याकडे येशूचं नाव देण्यात आलेलं आहे, आपल्याला चादरीची गरज नाही. चदर लेकर ऐसा डालने का और बोलने का कहाँ है यीशु मसीह, ऐसा बोलने की जरूरत नहीं है. अभी सिर्फ बोलना है यीशु के नाम से. आणि आता फक्त बोलायचं आहे येशूचे नाव, एक तब्दील हो जाए. आणि ते बदल होतात. मालूम हुआ. इस रीति से हम देखते हैं कि आज स्वर्ग गए हुए यीशु मसीह ने हमें पावरफुल नाम दिया है, वही यीशु नाम. आणि आज जो स्वर्गामध्ये गेलेला जो येशू ख्रिस्त आहे, त्याने आपल्याला सामर्थ्य नाव दिलेलं आहे, ते आहे येशूचं नाव. आज हमें मृत्यू से पार होने की जरूरत नहीं है. आणि आज आपल्याला मृत्यूपासून पार होण्याची गरज नाही. नहीं मतलब मृत्यू से जाने की जरूरत नहीं. मृत्यू से पार होकर ही हम स्वर्ग जाने वाले. आणि मृत्यूमधून जाण्याची आपल्याला गरज नाही, क्योंकि यीशु ने मृत्यू ले लिया है. आणि कारण येशूने मृत्यू घेतलेला आहे. अभी हम क्या करते, आँख बंद करके हमारा दी एंड हो गया, पार होकर हम उसी के द्वारा हम ऊपर चले जाएंगे. आणि आता आपण काय करतो, आपलं मृत्यू झाल्यानंतर आपण काय करतो, आपण डोळे बंद करतो आणि त्याच्यानंतर आपण स्वर्गामध्ये जातो. इसलिए हम देखते हैं कि हम भी एक दिन स्वर्ग जाने वाले. आणि म्हणून मी ना आपण पाहतो की आपण सुद्धा एक दिवशी स्वर्गामध्ये जाणार हमें आहोत. लेके जाने वाला है पवित्र आत्मा. आणि आपल्याला घेऊन जाणार आहे पवित्र आत्मा. वही पवित्र आत्मा जो इन्हें आगे होने वाली बातें बता रहा है, आणि तोच पवित्र आत्मा जो ह्या लोकांना पुढे होणाऱ्या गोष्टी सांगत आहे समय भी बताता है. आणि वेळ सुद्धा सांगतो. वही पवित्र आत्मा हमारे पास भी है और वो भी हमें अपना समय, अपना टाइम, अपना सब कुछ बताएगा जब हमारा समय आएगा. आणि तोच पवित्र आत्मा आपल्याकडे सुद्धा आहे, आणि जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा तो सुद्धा आपल्याला वेळ सांगेल आणि सर्व काही गोष्टी तोच आपल्याला सांगेल. इसलिए प्रियो, अपने जीवन में याद रखना कि मुझे भी स्वर्ग जाना है. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा की मला सुद्धा स्वर्गात जायचं आहे. जरूर स्वर्ग जाएंगे. आणि एक दिवशी आपण नक्की स्वर्गामध्ये लेकिन जाऊ. हम यहाँ देखते हैं पवित्र आत्मा की शक्ति, आणि आपण इथे पाहतो पवित्र आत्म्याचं पवित्र सामर्थ्य, आत्मा का सामर्थ्य हम देखते हैं. आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपण प्रभु एवढं चाहता पाहतो. है कि वही पवित्र आत्मा जो इनमें था वही हमारे अंदर है. आणि देवाची इच्छा आहे की जो पवित्र आत्मा यांच्यामध्ये होता तोच आपल्यामध्ये आहे आणि आहे. क्या अलग है? उनके अंदर अलग था, हमारे अंदर अलग है. की वेगळा आहे त्यांच्या आत्माचा आणि आपल्या आत्माचा अलग है आणि वेगळा आहे नहीं ना. नाही ना. तो फिर वो लोग ने जो काम किया वही हम भी कर सकते हैं. आणि त्यांनी जी कामं केली तेच आपण सुद्धा करू शकतो. मालूम हुआ? तो इसलिए हम थोड़ा समय प्रभु के साथ बिताए. पवित्र आत्मा को कहे, प्रभु पवित्र आत्मा मेरा इस्तेमाल कर, तेरी शक्ति बढ़ा, तेरा सामर्थ्य बढ़ा. आणि म्हणून आपण तेवढा वेळ देवाच्या आत्म्यासोबत घालवलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की पवित्र आत्मा तुझी शक्ती आणि तुझं सामर्थ्य तू वाढव. प्रियो, मैं आपको थोड़ा संडे का वचन बता देती हूँ, थोड़ा सा भी. याद रखो, हमको एक मददगार दिया है, वो भी पवित्र आत्मा. आणि आपल्याला एक मदतगार दिलेला आहे, तो आहे पवित्र आत्मा. हमें मदद क्यों करने के लिए पवित्र आत्मा आया मालूम? आणि आपली मदत करण्यासाठी पवित्र आत्मा का आला माहीत आहे? क्योंकि हमें इंसान मदद नहीं कर सकता. आणि आपल्याला मनुष्य हा मदत करू शकत एक नाही. इंसान दूसरे इंसान को गिराता है. दुसऱ्या मनुष्याला काय करतो? पाडतो. पवित्र आत्मा हमें कभी नहीं गिराएगा. आणि पवित्र आत्मा आपल्याला कधी पाडणार नाही. इसलिए यीशु को ये बात मालूम है. आणि म्हणून येशूला ही गोष्ट माहिती बाइबल आहे. में कहा है कि जब आदम अकेला है आणि बायबलमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आदम हा एकटा तो आहे उसको सहायक दिया आणि त्याला सहाय्यक दिला हवा. आणि हव्वा. लेकिन उस हवा ने क्या किया? आणि त्या हवेने काय केलं? उसको फल दिया. आणि त्याला फळ दिलं. हाँ, अच्छा है. आणि खायला बहुत चांगलं अच्छा झालं. लगा. आणि मी खासही खूप चांगलं झालं. तो भी खा आणि तो सुद्धा खा. और उसको गिरा दिया. आणि त्याला काय केलं? पाडलं. इसलिए यीशु को मालूम है अभी क्या करना है. मुझे अभी ऐसे मददगार की जरूरत है जो इन्हें गिराएगा नहीं, परंतु क्या करेगा? इन्हें उठाएगा और इस संसार में परमेश्वर के आत्मिक राज्य में आत्मा में चलाएगा. आणि म्हणून देवाला माहिती आहे की यांना अशा सहाय्यकाची गरज आहे जो यांना पाडणार नाही, परंतु यांना उचलेल आणि देवाच्या राज्यामध्ये, आत्मिक राज्यामध्ये तो त्यांना सामर्थ्य इसलिए देईल. हमें पवित्र आत्मा दिया है. आणि म्हणून आपल्याला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. पवित्र आत्मा से भविष्यवाणी का दान मांगो. आणि पवित्र आत्म्याकडून भविष्यवाणी करण्याचं दान मागा ताकत मांगो. आणि सामर्थ्य प्रभु मागा. बोलो, प्रभु मुझे भी भविष्यवाणी का दान दे. आणि प्रभूला बोला की प्रभू मला सुद्धा भविष्यवाणीचं दान दे. क्योंकि
पवित्र आत्मा के अगर आप दान देखोगे आणि पवित्र आत्म्याचे जर दान तुम्ही पाहिली तो भविष्यवाणी का दान भी है। आणि भविष्यवाणीचं दान सुद्धा आहे जो मुंह से बोलने वाले 3 दान हैं, आणि तोंडाद्वारे बोलणारे 3 दान आहेत। एक अन्य भाषा, एक अन्य भाषा, दूसरा भविष्यवाणी, दुसरं भविष्यवाणी तीसरा अन्य भाषा का भाषांतर करना। आणि तिसरं अन्य भाषाचं भाषांतर करणं। तो हम सबको मुंह है, आणि आपल्या सर्वांना तोंड आहे मुंह नहीं है, आणि आपण मुखी नाही इसका मतलब हम तीनों इस्तेमाल कर सकते हैं। आणि याचा अर्थ की आपण ह्या 3 गोष्टींचा वापर करू शकतो। पवित्र आत्मा जब हमारे अंदर है तो हमारे अंदर अन्य भाषा भी है, भविष्यवाणी भी है और अन्य भाषा का भाषांतर करने का दान भी है। आणि जर पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे तर भविष्यवाणी आहे, अन्य भाषा आहे आणि अन्य भाषेचं भाषांतर करण्याचं दान सुद्धा आहे। ये दान हमें आना चाहिए आणि हे जे दान आहे ते आपल्यामध्ये आलं ताकि पाहिजे हमें आगे होने वाली बातें मालूम होनी चाहिए। आणि पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत पडल्या हम सब पाहिजे। अभिषिक्त हैं, आणि आपण सर्व अभिषिक्त आहोत पवित्र आत्मा से, आणि पवित्र आत्म्याने तो फिर ये दान आज हमें मानना है। आणि हे जे दान आहे ते आज आपल्याला मागायचं जैसे आहे। आगे हमने 15 से लेके 18 तक हम देखेंगे तो वहाँ लिखा है कि एलिया को ढूंढने के लिए वो लोग 50 लोगों को भेज दिया आणि 15 पासून 18 पर्यंत वाचलं तर एलियाला शोधण्यासाठी त्यांनी 50 माणसांना पाठवलं और कितने दिन तक ढूंढे। आणि किती दिवसांपर्यंत शोधलं। याद रखो एक बार स्वर्ग में गया तो पृथ्वी पर वो कभी मिलेगा नहीं। आणि लक्षात ठेवा एकदा जर मनुष्य स्वर्गामध्ये गेला तर तो पुन्हा पृथ्वीवरती एक भेटणार बार नाही। पृथ्वी से कोई मर गया आणि एकदा जर पृथ्वीवरून कोणी तो मेला वापस पृथ्वी पर ढूंढेगी तो भी नहीं मिलेगा। आणि पुन्हा जर त्याला पृथ्वीवरती शोधलं तरी सुद्धा तो सापडणार होता नाही। है तो अगर आप ऐसा बोलते हो की नाही हा माझा मेलेला मुलगा होता तो आता पुन्हा जिवंत होऊन पुन्हा आलेला आहे, ऐसा नहीं हो सकता है। और ये मरा हुआ लड़का था अभी फिर से जिंदा होकर आया है आणि असं होऊ शकत नाही। पुनर्जन्म हुआ है आणि पुनर्जन्म झालेला आहे तो ऐसा कभी नहीं होता है। आणि असं कधी होत एक बार नाही। कोई इंसान मर गया आणि एकदा जर कोणता मनुष्य मेला वो वापस रिटर्न नहीं आ सकता। आणि तो पुन्हा येऊ शकत नाही। बाइबल में अय्यूब के अध्याय में लिखा है जब कोई मर गया वो वापस अपने घर लौट कर नहीं आता है। आणि बायबलमध्ये एवढ्याच्या अध्याय देण्यात आलेला आहे जर कोणी मरतं तो पुन्हा स्वतःच्या घरामध्ये फिरून येत नाही। और वैसे ही प्रियो ये भी स्वर्ग में जाने वाला भी, आणि तसंच स्वर्गामध्ये जाणारं सुद्धा, स्वर्ग में भी जाने वाला वापस लौट कर नहीं आ सकता। आणि स्वर्गामध्ये जाणारं सुद्धा पुन्हा येऊ शकत नाही। अय्यूब के अध्याय 7 में आप पढ़ सकते हैं। आणि योग अध्याय 7 मध्ये तुम्ही वाचू शकता। योग जॉब योग 7वां अध्याय उसका 9 वचन, अध्याय 7 त्याचं 9 वचन, 9-10। 9 आणि 10। मी ज्याप्रमाणे जॉब चैप्टर 7, 9, 10। योग अध्याय 7 त्याचं 9 आणि 10। अय्यूब योग भजन संहिता के पहले है। स्तोत्रसंहितेच्या पहिले आहे। मी ज्याप्रमाणे विकळ नाहीसा होतो। हाँ, जो बादल होते हैं वो क्या होते हैं, थोड़े समय के बाद लोप हो जाते हैं, गायब हो जाते हैं ना। आणि गायब होतं तसा अधोलोकात जाणारा परत वर येत नाही। हाँ, तो अधोलोक में जो लोग मरते हैं इस समय पूरा संसार में लोग मरते हैं, अधोलोक में उतर गए तो वापस वहाँ से नहीं आ सकते। कितनी भी दुआएं करो, कितनी भी प्रार्थनाएं करो, उसको ढूंढने के लिए संसार में किधर भी ढूंढो नहीं, वो उसको मिलेगा, उसको वापस वो अगर व्यक्ति मिलेगा उसको खुद को उधर जाना पड़ेगा तो वो व्यक्ति उसको मिलेगा, फिर वापस पृथ्वी पर वो वापस उसको नहीं मिलेगा। आणि पुन्हा पृथ्वीवरती तो व्यक्ती सापडणार नाही। आगे तो पुन्हा आपल्या घरी येणार नाही। वापस वो अपने घर लौटेगा नहीं, जैसे वापस जन्म लिया वापस आया, ऐसा नहीं हो सकता। आणि असं होऊ शकत नाही। त्याचे वसतिस्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही। हाँ, उसका जो जगह है वो उसे पहचानेगा नहीं, जाएगा नहीं। इसलिए प्रियो एक बार संसार से कोई गया तो वापस मिलता नहीं। अभी ये भविष्यवक्ताएं थे लेकिन फिर भी थोड़े इंसान थे, इसलिए थोड़ा सा इंसान के सोच से, आत्मा के सोच से नहीं गए, इंसान के सोच में थोड़े से होकर थोड़े नहीं हम उसको ढूंढेंगे। आणि लोक आत्म्याच्या विचारामध्ये गेले नाही परंतु मनुष्याचा विचार करून लोक म्हटले की आपण त्याला शोधूया। वो उनकी भी गलती नहीं है, आणि ती त्यांची सुद्धा चूक क्योंकि नाही। कभी कभी क्या होता है आत्मा किसी को जंगल में लेके जाता है, पहाड़ पे लेके जाता है, नई करार में भी है। अगर आप फिलिपियों के काम में 8वें अध्याय में पढ़ोगे तो फिलिपियोस के बारे में पढ़ सकते हैं। फिलिपियोस ने परमेश्वर की आत्मा ने उसे खोजा के पास लेकर गया, तो खोजा वो बपतिस्मा लेते उस पानी में से गायब करा दिया फिलिपियोस को। आणि प्रेषिताची कृत्य 8 मध्ये तुम्ही वाचू शकता की देवाचा आत्मा फिलिपाला काय करून गेला, खोजाजवळ घेऊन गेला आणि जसं त्याने त्याला बपतिस्मा दिला तो तिथूनच गायब झाला। तो हम देख सकते हैं पवित्र आत्मा उसमें था, वो रथ के साथ दौड़ा। सोचो आणि आपण रथ कितनी स्पीड से हो गया, ऐसा तो नहीं चल रहा था रथ,
उसको एक देश से दूसरे देश में यरूशलेम से उसमें उसके देश में जाना है, अफ्रीका में जाना है, अफ्रीका का कहो वहाँ जाना है, तो नेचुरली स्पीड में ही जाता होगा ना उड़न। तो आप सोचो फिलिपिन्स के अंदर के आत्मा ने उसे दौड़ा है। फिलिपाच्या आत्म्याचे जे आत्मा होतं त्याने काय केलं, त्याला धावत नेलं. पवित्र आत्मा उड़ा सकता है, आणि पवित्र आत्मा आपल्याला उडवू गायब शकतो, करा सकता है, गायब करू शकतो दौड़ा सकता है। आणि तो आपल्याला पळवू शकतो. पवित्र आत्मा हमसे कुछ भी करा सकता है। आणि पवित्र आत्मा आपल्याकडून काही करू शकतो. परमेश्वर है, आणि तो देव आहे. पवित्र आत्मा स्वयं परमेश्वर है। आणि पवित्र आत्मा हा स्वयं देव आहे. क्योंकि जिस परमेश्वर को मानते हैं, पिता पुत्र पवित्र आत्मा त्रिएक परमेश्वर है। आणि ज्या देवाला आपण मानतो की पिता पुत्र पवित्र आत्मा तो त्रिएक देव आहे. इसलिए अचानक अगर कुछ भी मिरेकल वो कर सकता है, आणि म्हणून तो अचानक कोणताही चमत्कार करू शकतो. क्योंकि पवित्र आत्मा है। आणि तो पवित्र आत्मा सारी आहे. सृष्टि उसने ही बनाई है। आणि ही जी सर्व सृष्टी आहे ती त्यांनी बनवलेली आहे. पवित्र आत्मा और यीशु मसीह ने मिलकर बनाई है। आणि पवित्र आत्मा आणि येशू ख्रिस्तांनी मिळून बनवलेली इसलिए आहे. सब उसका कंट्रोल में है। आणि म्हणून सर्व काही त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. इसलिए पवित्र आत्मा आज ऐसा मददगार हमें मिला है। आणि म्हणून पवित्र आत्मा आज असा आपल्याला सहाय्यक भेटलेला आहे. हम पवित्र आत्मा, जैसे हम देखते हैं कि पवित्र आत्मा ने उसको आत्मा में उठा के लेकर गया, आणि पवित्र आत्म्याने काय केलं, त्याला आत्म्यामध्ये तो उचलून घेऊन गेला. तो पवित्र आत्मा सब कुछ कर सकता है। आणि पवित्र आत्मा सर्व काही करू वो शकतो. आत्मा हमारे अंदर है। आणि तोच आत्मा आपल्या अगर अंगात आप आहे. उसकी शक्ति को बढ़ाओगे ना, आणि जर तुम्ही त्याला त्याच्या सामर्थ्य वाढवलं आणि स्वतःच्या आतमध्ये, तो आपको भी वो उड़ाएगा, आणि तुम्हाला सुद्धा तो उडवेल दौड़ाएगा। आणि पळवेल. अगर आपको गायब इधर उठा के लेके जाना है तो उधर भी उठा के लेके जाएगा, सेवा करा के वापस आपके घर में छोड़ देगा। आणि जर तुम्हाला कुठं उतरून जर घेऊन जायचं आहे तर तुम्हाला कुठे घेऊन जाईल आणि सेवा करून पुन्हा स्वतःच्या घरामध्ये आणेल. मैं दिन में तो कभी नहीं गई, आणि मी दिवसापूर्वी गेली लेकिन नाही. मैं रात को गई हूँ। आणि इस ती रात को रात्री मैं गेली बता नाही. सकती हूँ आणि म्हणून मी तुम्हाला सांगू शकते कि बहुत बार मैंने ऐसे देखा है कि रात भर मैंने प्रीचिंग किया है, प्रेयर किया है, लोगों को लीड किया है, और रात भर मैं सोई नहीं, और मैं सुबह बोलती हुई मैं सोई नहीं। मेरे पति बोलते मैं तो देखा तो खराटा ले रही, मेरा शरीर तो अच्छी रीति से सोया था, आणि शरीर चांगल्या रीतीने झोपलं लेकिन होतं. मेरा आत्मा कहीं परमेश्वर लेकर गया था आणि माझा जो आत्मा आहे देव कुठेतरी घेऊन गेला और होता. वहाँ से सेवा करवाया। आणि तिथून त्याने सेवा करवली. अभी वो भाषा कौन सी थी मालूम नहीं, कभी कभी ऐसा बोलती क्या मालूम मामा तुम कौन सी भाषा बात करती हो, चाइनीज है, जापानीज है, कौन सी भाषा है? बोला नहीं सुनने का ना, गौर से सुनने का, मराठी है। बोले नहीं मराठी हिंदी बिल्कुल नहीं, मेरा इंग्लिश, बोले इंग्लिश भी नहीं, तो ध्यान से सुनने का कौन सी है? मतलब वो भाषा भी कभी कभी नींद में निकल जाती है वो भाषा। आणि कधी कधी झोपेमध्ये ती भाषा निघते. तो परमेश्वर सेवा कराने के लिए लेके जाता है। आणि देव सेवा करवण्यासाठी घेऊन जातो. वो ये अनुभव मैंने रात का समय में देखा, दिन में तो मेरे को अनुभव नहीं आया। प्रभु अनुभव दे रहे, अच्छा है कि हम गए, उसके लिए क्या होगा मालूम? आणि त्याच्यासाठी काय होईल? अकेले में बैठना चाहिए, आणि एकट्यामध्ये बसलं सब पाहिजे. आत्मा में जाएंगे आणि तेव्हा आपण आत्म्यामध्ये और जाऊ सेवा करते आएंगे, किसी को बपतिस्मा देकर आएंगे, इधर प्रीचिंग करके आएंगे, आणि सेवा करून येऊ, कोणाला बप्तिस्मा देऊ किंवा प्रीचिंग करून आपण येऊ. लेकिन बैठना है। आणि बसायचं आज आहे. आज का वचन से प्रभु आपको और मुझे भी, मुझे भी और आपको भी यही सिखाता है, हमें हमारे अंदर भी वही स्पिरिट है। आणि आजच्या वचनानुसार देव तुम्हाला आणि मला हे शिकवतो की आपल्या आतमध्ये सुद्धा तोच आत्मा आहे. पवित्र आत्मा को बोलो मुझे भर दे, आणि पवित्र आत्म्याला सांगा की तुम्हाला भरून टाक मुझे सामर्थ्य दे, आणि मला सामर्थ्य दे मेरे द्वारा मिराकल्स होने, आणि माझ्याद्वारे चमत्कार होऊ दे. लोगों को दिखाने के लिए नहीं, आणि लोकांना दाखवण्यासाठी नाही, परंतु अपने आपकी उन्नति के लिए और अपनी कलीसिया है। आणि स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी आणि मंडळीसाठी सुद्धा. ये जरूरी है। आणि हे गरजेचं आहे. आणि मागून और रोज करो, आणि रोज करा. रोज प्रभु से प्रार्थना में बोला प्रभु मुझे अभिषेक कर, मुझे तेरी ताकत दे, पवित्र आत्मा मुझे सामर्थ्य से भर देना। आणि रोज प्रार्थनेमध्ये बोला की देव तुम्हाला तुझा अभिषेक कर, तुझे सामर्थ्य वाढव आणि तुझी ताकद तुम्हाला दे. अगर आपने ना पवित्र आत्मा की शक्ति बढ़ गई ना, आणि जर तुमच्या आतमध्ये जर पवित्र आत्म्याची शक्ती वाढली लोग आपके सामने मिलेगा। आणि शौल तुमच्या समोर पडेल. शौल यानी कौन? तुम्हारा शत्रु, आणि शौल म्हणजे कोण? तुमचा शत्रू शैतान आणि शैतान, दुरात्मे। दुष्टात्मे. यहाँ तक कि अभी हम देखते हैं कि वो बुरी आत्मा किसके द्वारा आई? आणि तिची वाईट आत्मा होती ती कोणाच्या द्वारे जो आली? शौल, अभी दावीद को तो मारने के लिए आई थी वो बुरी आत्मा, आणि ये किसके द्वारा? शौल के शौल द्वारा। के आणि दाविदाला मारण्यासाठी आलेली होती ती वाईट आत्मा शौलाच्या द्वारे. इसलिए आप तो सैमुएल को भी मारने के लिए आए, आणि आता तर शमूएलाला सुद्धा मारण्यासाठी आलेली लेकिन होती. किसका वो क्या ऐसे हवा में उड़ के आई?
आणि ती आदमी का हवी इस्तेमाल किया उसने आणि एका व्यक्तीचा त्याने और वापर वो केला एक पावरफुल जो एक राजा था आणि तो स्वतःचे सामर्थ्य आहे जो राजा होता अथॉरिटी था आणि त्याच्याकडे अधिकार होता सादा कोई आदमी रहेगा तो हम भी बोल सकते हैं हमारे लेकिन उसके साथ सोल्जर है उसके साथ लोग है उसके पास पावर है उस काल का वो राजा है ऐसा सामने आया है आणि त्याच्याकडे सैनिक आहे त्या काळात तो राजा आहे आणि असा तो समोर आलेला लड़ आहे नहीं सकते हम आणि आपण लढू शकत नाही है ना लेकिन क्या हुआ पवित्र आत्मा के सामर्थ्य के तले सैमुअल शाऊल औंधे मुंह गिर गया आणि काय झालं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्यामुळे काय झालं शाऊल काय केलं उघडं पडला आप प्रभु यही चाहता है आप भी पावरफुल बनो पवित्र आत्मा से आणि देवाची सुद्धा ही इच्छा आहे की तुम्ही सुद्धा सामर्थ्य बना देवाच्या लोग आत्म्याने आपके सामने दिन जो दुष्टाई से भरे हुए लोग आपके सामने गिर पड़े आणि दुष्टांची भरलेली लोक आहेत ते तुमच्या समोर पडते आपका बाल भी बाका करने को कोई देगा नहीं आणि तुमचा केस वाकडा करण्यासाठी सुद्धा कोणी येणार नाही देखो मैं अभी स्पष्ट रीति से बता दूँ ये पवित्र आत्मा तो अगर एंटी क्राइस्ट को मसीह विरोधी शैतान को रोक सकता है तो अभी यहाँ पवित्र आत्मा का अगर हम पावर को बढ़ाया तो जितने मसीह विरोधी इंसान के द्वारा आएगा उनको भी रोकने का लगेगा और एक खबर ना जाना नहीं मालूम हुआ इसलिए होली स्पिरिट को पावर को शक्ति को सामर्थ्य को बढ़ाओ आणि म्हणून पवित्र आत्म्याची जी शक्ती आहे जे सामर्थ्य आहे त्याला वाढवा भले आप नहीं काटते नो नो कोई भी जरूरत नहीं काटने की जरूरत नहीं काटना आया तो कोई लेकिन अंदर की पवित्र आत्मा को रोज करो मेरे अंदर कुछ बढ़ना बहुत टाइम से बढ़ना मैं इतना पवित्र आत्मा में बढ़ना चाहिए कि मैं मेरे शरीर के अभिलाषाओं को कंट्रोल करूँ आणि मी एवढं पवित्र आत्म्यामध्ये वाढलं पाहिजे की माझ्या आत्म्यामध्ये जे शरीराच्या अभिलाष आहेत त्यांना नियंत्रणामध्ये केलं पाहिजे नहीं बोला तो नहीं आणि जर काही म्हटलं तर नाही हालेलुया इसलिए पवित्र आत्मा की शक्ति को बढ़ाओ आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या शक्तीला वाढवा अगर आप पवित्र आत्मा की शक्ति को लेकर तो आपका हड्डी का दर्द पैर का दर्द बदन का दर्द किधर भी बुखार सर्दी ये सब नहीं रहेगा आणि जर पवित्र आत्म्याची शक्ती वाढली तर आळसाचे दुखणं आहे किंवा जे काही आजार पण आहे ते राहणार बीमारी नाही. नहीं है आणि आजार पण राहणार नाही बेटा आपके छूने से आणि तुमच्या स्पर्शाद्वारे भी आपके किसी को छूने से वो ठीक हो जाए आणि तुम्ही जर कोणाला स्पर्श केला तर त्याच्यामुळे काय होईल तो मनुष्य आरोग्य त्याला प्राप्त होईल आपके अंदर से वो पावर उनके अंदर तक जाएगा आणि तुमच्या आतमध्ये जे सामर्थ्य आहे ते त्याच्यापर्यंत जाईल आपके आंखों में किसी को आग डालने की हिम्मत नहीं आएगी ऐसा करके लोग बात करेंगे ऐसा देखने की ताकत नहीं रहेगी नीचे डालना है क्योंकि पवित्र आत्मा की आग आग से निकलेगी ना आपकी आणि पवित्र आत्म्याची जी आग आहे तुमच्या डोळ्यांद्वारे दिसेल आपके आँख में देखने की किसी को मजा नहीं रहेगी आणि तुमच्या डोळ्यांमध्ये पाहण्याची कोणाचीही ताकद नसेल कोई आकर आपको मारेगा नहीं आणि कोणी येऊन तुम्हाला मारणार नाही ठीक है पवित्र आत्मा रोक के रहेगा आणि पवित्र आत्मा त्याला अडवून ठेवेल इसलिए पवित्र आत्मा ने दिया है आणि म्हणून पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे सिर्फ हमें स्वर्ग लेके जाने के लिए नहीं दिया है आणि फक्त स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी नाही दिला इधर सुरक्षित रखने के लिए आणि इथे सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेला आहे और आणि दूसरे मसीहों को बनाने के लिए आणि जे दुसरी पिस्ते आहेत त्यांना बनवण्यासाठी अभी ज़्यादा बोलूँगी तो फिर संडे का वचन हो जाएगा इसीलिए आज पवित्र आत्मा से हमें बनना है आणि आज पवित्र आत्माही आपल्याला भरायचा आहे ठीक है प्रेम नहीं पवित्र आत्मा से हमें आपण आपलं बोलू की पवित्र आत्मा तुम्हाला भरेल हमारे दोनों हाथों को हम फैलाकर बोलेंगे पवित्र आत्मा मेरे अंदर आ जाओ मेरे अंदर आ जाओ आप मेरे साथ आप मेरे साथ और यीशु ने कहा है कि मैं तुम्हें मेरा आत्मा मेरा पिता का आत्मा भेजूंगा पिता का आत्मा जो तुम में होगा जो तुम में होगा तुम्हारे साथ होगा तुम्हारे साथ होगा और मैं विश्वास रखता हूँ मैं विश्वास रखता हूँ पवित्र आत्मा पवित्र आत्मा मेरे अंदर है मेरे अंदर है मेरा शरीर मेरा शरीर पवित्र आत्मा का पवित्र आत्मा का मंदिर है मंदिर है इसलिए पवित्र आत्मा इसलिए पवित्र आत्मा मेरे अंदर हो आप मेरे अंदर मेरे अंदर प्रज्वलित हो जाओ प्रज्वलित हो जाओ सामर्थ्य से भरो, सामर्थ्य से भर दो शक्ति से भरो। शक्ति से भर दो मुझे प्रभु में मुझे प्रभु में प्रभु की शक्ति में प्रभु की शक्ति में बलवान करो। बलवान करो। मेरे अंदर आपकी आग उमड़ कर तेज से होने पाए पवित्र आत्मा मैं अन्य भाषा बोल सकता मैं अन्य भाषा बोल सकता हूँ भविष्यवाणी कर सकता भविष्यवाणी कर सकता अन्य भाषा का भाषांतर कर सकता अन्य भाषा का भाषांतर कर सकता हूँ
बहुत सामर्थ्य का काम कर बहुत सकते सामर्थ्य का काम कर सकते चंगा करने का सामर्थ्य कर सकते हो। चंगा करने का सामर्थ्य का आपकी इच्छा है ना आपकी इच्छा है ना कि हम सब कलीसिया के लोग हम सब कलीसिया के लोग भविष्यवाणी करें भविष्यवाणी करें अभी इसी घड़ी और इसी घड़ी मुझे नबूवत करने के लिए नबूवत करने के लिए नबूवत करने के लिए नबूवत करने के लिए अभी इसी घड़ी अभिषेक कर मेरे द्वारा भविष्यवाणी होने के लिए मुझे मदद करो इसके लिए मुझे सहायता करो तेरी शक्ति तेरा सामर्थ्य तेरा तेरा शरीर तेरे वश में रहने में पवित्र आत्मा इसलिए तू मेरे शरीर में मुझे इस्तेमाल कर मुझे इस्तेमाल अभी इसी घड़ी मुझे भर दे अभी इसी घड़ी मुझे भर दे अभी इसी घड़ी जिस बंधनों में अभी इसी घड़ी जिस बंधनों में मैं जकड़ा हुआ बीमारी के श्रापों के पाप के सब सारे बंधनों को तोड़ डाल हर एक जीव को जो मेरे ऊपर है तोड़ डाल उसे तोड़ डाल और मुझे आजाद कर स्वतंत्र कर और मेरा इस्तेमाल परमेश्वर के राज्य में प्रबलता से होने के लिए मदद कर आओ अभी इसी घड़ी मैं भी दौड़ना चाहता हूँ पवित्र आत्मा आपकी शक्ति में आपके सामर्थ्य में मैं दौड़ना चाहता हूँ पवित्र आत्मा मैं उड़ना चाहता हूँ आपके द्वारा मैं उड़ सकता हूँ पवित्र आत्मा मैं गायब होकर एक जगह से दूसरे जगह में प्रचार के लिए सेवा के लिए आपके काम के लिए होना चाहता हूँ। आप कर सकते हो मैं यहाँ मेरा इस्तेमाल करो पिता की सेवा करो प्रभु की सेवा के लिए अभी इसी घड़ी मेरे अंदर आपका सामर्थ्य बढ़े आपकी आपकी आग मेरे द्वारा दूसरों तक जाए ये मेरी प्रार्थना है यीशु के नाम से प्रार्थना मैं प्रार्थना करती हूँ। आमीन। आंखों को बंद करना है। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते प्रभु आपकी इच्छा है कि हम सभी लोग नबूवत करें इसलिए नबूवत की आत्मा आप इसी घड़ी आए यीशु के नाम से हर एक के ऊपर ठहरने पाए ओ रबाकाना मासाकारा बाकाना मासेरे नमा शंकरा बाकाना मासेरे हर कोई रखा इन सब का हम सब का खालीपन दूर कर सभी लोग हर कोई धन्यवाद तेरी शक्ति तेरे सामर्थ्य आज के बाद एक जन भी निर्बल नहीं कम कर यीशु के नाम से घड़ी आगे होने वाली सारी बातें भविष्यवाणी की बातें आगे की सब बातें जानने को कोई साथ भी इसी घड़ी यीशु के नाम से यीशु नासरी के नाम से
धन्यवाद धन्यवाद प्रभु की धन्यवाद सेवा के लिए हमारा इस्तेमाल करो। हम यहाँ हैं, धन्यवाद तेरी सेवा के लिए दया करो। हम सब पर आपका लहू लगाते हैं और हम विश्वास करते हैं कि पवित्र आत्मा की शक्ति, पवित्र आत्मा का सामर्थ्य होने दिया और ये दिन प्रतिदिन बढ़ता जाएगा और प्रभु हमें भी दिखेगा और दूसरों को भी। धन्यवाद तेरा वचन कहता है, मैं मेरे बच्चों से, मेरे सेवकों से, मेरे दासों से कोई बात छुपाता नहीं। आज से इन सबको ऊपर प्रकट, आज से इनके ऊपर कोई गुप्त बात छुपी नहीं रहेगी। ये पहले ही जान, पहले ही देख ले, इसलिए मैं इनके मन को मसीह का मन करती हूँ, इनके आंखों को यीशु का लहू लगा शुद्ध करती हूँ और इनके आंखों को तेरी योजनाओं को देखने के लिए खुला करती हूँ। यीशु के नाम से आत्मिक राज्य को देखने, शैतान के राज्य को नहीं, दुष्टात्माओं को ये देखने नहीं, लेकिन परमेश्वर और उसकी योजनाओं को, उसके राज्य को देखने, आगे होने वाली बातें ये देखने पर इनके मन की आंखें, इनका कान खोल देती हूँ ताकि तेरी वाणी सुन सके। यीशु के नाम से इनके सिर के बाल से लेकर पैर तक यीशु का लहू लगाकर इन्हें रिलीज करके तेरी सेवा खड़ा करके तेरे सामने धन्यवाद सबकी सुनी है नाम रक्षा कर, यीशु का लहू लगाकर आशीषित कर। धन्यवाद आपके पक्षों में सुरक्षित तेरा दास होने के नाते मैं इन्हें आशीषित करती, फाइनेंशियली, फिजिकली, स्पिरिचुअली, मेंटली कर। पवित्र आत्मा ये सबसे बेस्ट ब्लेसिंग आपने दी है, इसलिए तुम्हें धन्यवाद देते हैं यीशु के नाम से।